माझ्यासारख्या व्यावसायिकाच्या मनात हा प्रश्न येतो की डिजिटल मार्केटिंग आपण शिकून स्वतः करावं का एजन्सीकडे काम द्यावं, आपण आपला बिझनेस करावा? प्रत्येक बिझनेस ओनर आज हा मार्केटिंग एक्सपर्ट पाहिजे. तुम्ही आज तिथं नाहीये पण ते त्यांचं काम करतात आणि एवढ्या मोठ्या टीम कडनं हे सगळं करून घेणं हे कसं शक्य होतं तुम्हाला? तो अप्रिशिएट करणं गरजेचं आहे एम्प्लॉयींना. काय होतं ना, आज सगळं बोलल्याच जातं, खापरच फोडलं जातं सगळ्यांना. अप्रिशिएट खूप कमी केलं जातं. अशा पण कंपन्या आहेत, त्याचं नाव नाही घेणार मी, 5,000 रुपये चार्ज करतात, 10,000 रुपये चार्ज एका छोटासा लायसन्स करायचे. त्याची चार्जेस नाहीच आहे त्याला ऍक्च्युली. तिथं अपॉर्च्युनिटी दिसली आहे मला. इथं आपण हे कमी प्राइस मध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. झेप्टो सारखं पैसे लॉस मध्ये कंपनी चालवायची, झोमॅटो सारखे लॉस मध्ये कंपनी चालवायची, तसं पण नाही चालणार. दोन्ही पण तुम्हाला जर हे कॉम्बिनेशन कुठे मिळत असेल तर तिथं पैसे टाका. युनिकनेस, रेस्टॉरंट तुमचं पण आहे, त्याचं पण आहे, तुम्ही पण तेच रेसिपी आहे, पण तेच रेसिपी आहे, इथं पण तेच क्वालिटी आहे, तिथं पण तेच क्वालिटी आहे. काहीतरी युनिक करा नवीन. सगळ्यांना मार्जिनच पाहिजे आणि एवढा लोकलनी एवढा तोडलाय तो रूट, म्हणजे लोकांनी खूप कमी करून टाकली प्राइस. जेवढं त्याला 50 पैसे उरते का, ज्याला उरू द्या 5 पैसे उरते का उरू द्या. तुम्ही थोडासा अभ्यास केलाय आणि तुम्हाला वाटतंय, गट्स फिलिंग येते मनात की अरे हे करतोच मी आता, चांगलं करणारच मी. त्यावेळेस तुम्ही लगेच चालू करा बिझनेस, लगेच विदाउट वेस्टिंग टाइम लगेच चालू करा तो बिझनेस. सपोज मी धायरी एरिया पकडतो, लेट्स एक्झाम्पल. या एरियामध्ये कोणीच कपड्याचा शॉप टाकलेला नाही, फक्त एकच दोनच आहे. तिथे टाकू की लक्ष्मी रोड आहे तिथं टाकू? 2 किलो कुठे टाकसाल सांगा मला तुम्ही आन्सर. मी धायरीमध्ये टाकेल. हेच आपलं चुकतं इथं. आज जिथं मार्केट आहे तिथं लाखो लोक येतात, ओके, तिथं विका. 5 बिझनेस झाले, आता पुढं काय? आता तुमच्या डोक्यात कोणत्या बिझनेस आयडिया आहेत ते आम्हाला सांगा. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश कुलकर्णी. अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोड मध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, बिझनेस करावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यातल्या त्यात आपण टाटा, बिर्ला, रिलायन्स सारखे जे ग्रुप्स आहेत ते आदर्श ग्रुप्स आहेत असं आपल्याला वाटतं. ते ग्रुप्स आपल्याला इन्स्पायर करतात. त्यामागं एक प्रमुख कारण असं आहे की हे ग्रुप्स जे आहेत ते डायव्हर्सिफाईड आहेत, म्हणजे असे बिझनेसेस ज्याचा एकमेकाशी संबंध नाही. तर अशा अनेक बिझनेसेस हे बिझनेसमन करतात. ते जे डायव्हर्सिफिकेशन आहे ते आपल्याला भावतं, कारण का एक बिझनेस नाही चालला तर दुसरा चालतो. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे, डायव्हर्सिफिकेशन वगैरे हे बोलणं खूप सोपं आहे, पण हे जे काही बिझनेसेस आहेत जे आज कॉंग्लोमरेट आहेत ते 50-100 वर्षापूर्वी चालू झालेत. त्या काळात बिझनेस चालू करणं सोपं होतं, कॉम्पिटिशन नव्हती. पण आता काळ बदललाय. आजच्या काळात एक बिझनेस चालू करणं, तो सक्सेसफुल करणं आणि त्याच्यानंतर अनेक बिझनेसेस चालू करून त्यामध्ये यश मिळवणं हे आता वाटतं तितकं सोपं नाहीये. आजचे आपले जे गेस्ट आहेत प्रशांत कडूकर सर, त्यांना आपण सिरियल एंटरप्रेन्योर म्हणू शकतो. पुण्यातल्या नळस्टॉप सारख्या प्राईम लोकेशनला प्रशस्त ऑफिस, 50 पेक्षा जास्त एम्प्लॉईजचा स्टाफ आणि 5 सक्सेसफुल बिझनेसेस, एवढं मोठं साम्राज्य त्यांनी तयार केलंय. सर, तुमचं स्वागत. 5 बिझनेसेस मी म्हणलो, आता 5 बिझनेसेस माझ्याच लक्षात नाहीये तुमचे कोणते आहेत. तुमच्याबद्दल थोडं सांगा आणि हे बिझनेसेस कोणते आहेत त्याबद्दल एक थोडं आम्हाला ब्रीफ आयडिया द्या. बिझनेसेस माझे पहिले तर मी जेव्हा स्टार्ट केलं होतं, माझं कोर एक्सपर्टाईज आहे डिजिटल मार्केटिंग. तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले माझं डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस आम्ही द्यायचो. 2016 साली मी स्टार्ट केलं होतं आणि सर्व्हिसेस देता येता अशी एक होतं की डिमांड होती की ट्रेनिंग पण लोकांना हवी आहे त्याची. तर आमचा एक दुसरा ब्रँड आम्ही ओपन केला, त्याचं नाव डिजिटल ट्रेनिंग. पहिला एक ब्रँड आहे डिजिटाइज ब्रँड, त्याच्यानंतर आम्ही लोकांना डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. त्यात आम्ही नवीन क्लायंट्सला डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतो. त्याचा ब्रँड आहे डिजिटल ट्रेनिंग. असे 2 ब्रँड आम्ही याच्यासोबत आमची 2016 पासून चालू केलं. नंतर कळालं की माझे जे स्टुडंट्स आहेत त्यांना कम्युनिकेशनची गरज आहे, त्यांना सेल्फ इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. त्याच्यानंतर मग स्वतः तिसरा ब्रँड लॉन्च केला, त्याचं नाव आहे स्पीकिंगली. असे आम्ही हे मी कॅन से हॉरिझॉन्टल ब्रँड आहेत सगळे हे, म्हणजे एकाला लागून एक ब्रँड्स आहेत तिन्ही पण. तिन्ही आम्ही आता सक्सेसफुली इन द एज्युकेशन सेक्टरमध्ये आम्ही रन करतोय आणि एक सर्व्हिस सेक्टरमध्ये डिजिटाइज ब्रँड. बरोबर. आणि दुसरा डायव्हर्सिफाईड बिझनेस, दुसरा एक कम्प्लिटली डायव्हर्सिफाईड माझा जो स्वादिष्ट बाईट फूड म्हणून प्रायव्हेट लिमिटेड फर्म आहे, त्यात आम्ही कुकीज मॅन्युफॅक्चरिंग आणि मफिन्स मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि ऑल ओव्हर पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड, लोणावळा इकडे ते प्रोडक्ट सप्लाय करतो. म्हणजे होलसेल डिस्ट्रीब्युटरला आपण ते सप्लाय करतो, रिटेलर्स होलसेल डिस्ट्रीब्युटरला आपण ते सप्लाय करतो. B2B तो बिझनेस आहे. आणि एक 5वा बिझनेस आहे तो जो आहे बिझनेस रजिस्टर. त्याच्यात आम्ही बिझनेस लायसन्स प्रोव्हाइड करतो. त्यात आम्ही जे बिझनेसला लागणारे लायसन्स आहेत, कारण की आमचा डिजिटाइज ब्रँड होता त्याला आम्ही बिझनेसला ओव्हर करतो, पण भरपूर सारे स्टार्टअप्स ओनर माझ्याकडे येत होते, त्यांचा बिझनेस त्यांना लायसन्स पाहिजे होते, तर आम्ही बीज रजिस्टर पण आम्ही चालू केलं. असे आम्ही 5 ब्रँड आता सक्सेसफुली रन करतो आणि सगळे प्रॉफिटेबल आहेत आणि सगळे व्यवस्थित चालत आहे. बट स्केलेला थोडासा प्रॉब्लेम येतो, तर स्केलसाठी आम्ही आता प्रयत्न करतो. ज्यावेळेला तुम्ही पहिला बिझनेस चालू केला, म्हणजे डिजिटल मार्केटिंगच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तुम्ही चालू केला, तर बिझनेस चालू करताना
एस्पेशली जे नोकरीतून बिझनेसमध्ये येतात, तर त्या केसमध्ये काय असतं की अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते की मी एक 50-50 हजार रुपये कमवत असतो आणि मला एक झिरोला येऊन परत चालू करावं लागतं. करेक्ट. बरेच लोक त्या याच्या भीतीपोटीच डिसिजन घेऊ शकत नाहीत. तर मला असं वाटतं की तुमच्या केसमध्ये तुम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागलं असेल पहिला क्लायंट मिळवण्यासाठी. तर जे तुम्ही नोकरीमध्ये अर्न करत होतात तेवढं अर्निंग बिझनेसमध्ये करायला किती वेळ लागला, पहिला क्लायंट मिळवण्यासाठी काय स्ट्रगल करावा लागला, त्याबद्दल सांगा. सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही जिथं काम करताय पहिली गोष्ट तिथं काम इतकं चांगलं करा की मी जेव्हा काम करत होतो मला 9 तासाची शिफ्ट असायची. मी काम एवढं चांगलं करायचो, एवढंच फास्ट करायचो. म्हणजे आपण जे एखादं काम चांगलं करतो ते एकदम फास्ट पण होऊन जातं. त्याच्यामुळे काय होत होतं की माझं काम पटकन होऊन पण जायचं आणि मला टाइम मिळायचा भरपूर. बरोबर. नेटवर्किंगला टाइम मिळायचा वगैरे, सोशल मीडिया लोक पार टाइमपास करायचे, क्लबला जायचे किंवा कॅफेला जाऊन बसायचे. मी अभ्यास करायचो तिथं. तर त्याच्यामुळे काय होतं ना की एक कॉन्फिडन्स होता, ते गेला. अभ्यास करत गेलो, काम करत गेलो, प्रामाणिकपणे काम करत गेलो, एक कॉन्फिडन्स येत गेला आणि डायरेक्टली मी बिझनेसमध्ये नाही आलो. मी जेव्हा काम केलं माझ्यात ते कॅपेबिलिटी आली ऑटोमॅटिक, कारण की मी काम प्रामाणिकपणे केलं आणि हार्डवर्क आणि स्मार्टवर्क दोन्ही करून त्या कंपनीला ग्रो केलं. जिथं मी काम करतो त्या कंपनीला ग्रो केलं. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स आला की अरे या कंपनीला माझ्या कामामुळे एवढा इम्पॅक्ट क्रिएट होऊ शकतो, तर व्हाय नॉट वी कॅन स्टार्ट फ्रीलान्सिंग समथिंग. तर मी काय केलं, फ्रीलान्सिंग स्टार्ट केलं. फ्रीलान्सिंग म्हणजे काय की अशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं दुसऱ्यांना, सेम म्हणजे डिजिटल मार्केटिंग कन्सल्टन्सी करणं, ब्रँड प्रमोशनसाठी कन्सल्टेशन करणं, सर्व्हिसेस फ्रीलान्सिंग थोडंसं काम करून करायचं दुसऱ्यांसाठी. असे मी छोटे छोटे काम करत गेलो. नंतर काम करत गेल्या असताना इथंही काम करायचो प्रामाणिकपणे, असं नाही की इथं नाही करायचो, तिथं पण करायचो. ओके. कारण की जेव्हा आपण एक चांगल्या प्रकारे काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो आणि रिझल्ट ड्रिव्हन वर्क करतो, एक स्मार्ट वर्क करतो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला अपॉर्च्युनिटी ऑटोमॅटिक मार्केटमध्ये येतं. आणि जेव्हा मला वाटलं फ्रीलान्सिंग मध्ये माझं इन्कम जास्त आहे जॉबपेक्षा, अच्छा, तेव्हा कुठं मी डिसिजन घेतला की हा यार, की आता आपल्याला काहीतरी आपलं स्वतःचं करायला पाहिजे. ओके. तुम्ही तुम्ही एका मिनिटात नाही येणार आहे की मी आता जॉबला गेले आणि लगेच तुमच्यात कॅपेबिलिटी जनरेट झाल्या. भरपूर लोक रिस्क घेतात, मोठी रिस्क घेतात, त्याच्यामुळे मग ते अजूनच त्यांचा प्रॉब्लेम त्यांना फेस होतात. मग मला फॅमिलीला कन्व्हिन्स करायला जास्त वेळ लागला नाही आणि त्यांना कळत होतं की नाही हा फ्रीलान्सिंग मधून पण अर्न करतोय आणि जॉबमधून पण एक असतं ना की स्टॅबिलिटी असतं जॉबमध्ये आणि फ्रीलान्सिंगमध्ये स्टॅबिलिटी, कधी क्लायंट देतो पैसे, कधी नव्हतं. बट तेवढं कन्व्हिन्स करायला मला पॅरेंट्सला थोडासा टाइम लागला. पण त्यांना मी समजून सांगितलं की नाही मला हे आवडतं, मला हे करायचं आहे, मला हे त्यांच्यात माझं पॉझिटिव्हिटी दिसली. तर मला स्टार्टिंगला भांडवल लागत होती 4 ते 5 लाख रुपये ऑफिस सेटअप वगैरे करायला. तर त्यांनी मला लोन करून मला दिली, ती म्हणजे लोन करून दिली. आणि मला प्रश्न होता की लोन तर आता घेतलंय आपण, आता तर लोन घेऊ शकत नाही. आणि ऑब्व्हियसली जेव्हा आपण जॉब करतो, भले मला 4 वर्ष झाले होते जॉब करता, पण पैसे दिसत नव्हते. आले अकाउंटमध्ये, गेले अकाउंटमध्ये, आले, काहीच माझ्याकडे कॉर्पसच नव्हता, 0 कॉर्पस होता. पण आता प्रश्न होता जेव्हा बिझनेस चालू केला तर मी रेंट कसं पे करायचं पुढच्या महिन्याचं. करेक्ट. मग मेहनतच करावी लागली. 18 तास अक्षरशः मी काम करत होतो, ॲड लावत होतो, क्लायंट्सला बघत होतो, भरपूर साऱ्या काम करायचं होतं. एक सिंगापूर बेस्ड क्लायंट होता माझा, ते एक मला क्रॅक झाला होता लिंक्डइनवरनं, त्याच्यासाठी मी काम करतो, मला थोडा पैसे द्यायचा. एक आणखी असे काम घेत गेलो. एक दुबई बेस्ड क्लायंट होता. असे काम घेत गेलो आणि आज जवळपास दोन्ही ब्रँड माझ्या आज डिजिटाइज ब्रँडमध्ये आम्ही चांगले क्लायंट्सवर करतोय आणि डिजिटल ट्रेनिंग त्याच्यातून सगळ्यात मोठा ब्रँड झाला आहे आमचा. आज 10,000पेक्षा जास्त मुलांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच्यात आणि ते ऑल ओव्हर इंडिया आम्ही आता ग्रो करतोय. तो असं म्हणजे जॉबवरून तुमचा प्रश्न जो आहे, जॉबमधनं तुम्हाला डायरेक्ट जॉब सोडून बिझनेस करू नका. पहिले जॉब करत असताना एक साईड इन्कम जनरेट करा. साईड इन्कम जनरेटमधून जर तुम्हाला कॉन्फिडन्स येत असेल त्या बिझनेसमधून, छोट्यापासून सुरुवात करा. एकदम डायरेक्ट मोठं करायची गरज नाही, छोटं चालू करा. फ्रीलान्सिंग करा, त्या स्किलला दुसऱ्याकडे यूज करून तिथून पैसे कमवण्याचा प्रयत्न करा. एकाच इन्कमवर डिपेंड राहू नका. मग जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की अरे इथून पण माझी अर्निंग होत आहे, इथून पण होत आहे, इथून पण होत आहे, मग ज्या दिवशी तुम्हाला वाटलं इथून जास्त होत आहे किंवा इथं ग्रो करायची अपेक्षा, कारण की तुम्ही 10 तास दिले, इथं तुम्ही 3 तास दिले तर एवढे कमावलेत. मग जर तुम्ही 13 तास दिले तर करेक्ट, तर 3 गुणिले तुमचे किती मल्टिप्लाय होऊन जाईल तुम्हाला कळत नाही ते. पण त्याच्यामुळं एक साईड इन्कम जनरेट केल्याशिवाय डायरेक्ट बिझनेसला येऊ नका. कॉन्फिडन्स पाहिजे, कॅपेबिलिटी पाहिजे बिझनेसला. डायरेक्टली कोणी येऊन बिझनेस करून थोडासा अवघड जाईल त्यांच्यासाठी. पहिल्याच प्रश्नात एकदम डिटेल आन्सर झाला नाही, एकदम म्हणजे हा माझे मित्र मी बघतो ना, खूप लोक 3-3 वर्षापासून बघतोय मी की चालू करायचं, पण नॉर्मल जो व्यक्ती असतो त्याला त्याच्या डोक्यात हीच आयडिया येत नाही. आणि हे अशा आयडिया देणं यासाठी तर आम्ही हे चालू केलंय की या आयडियावर मित्रांनो नक्की काम चालू करा. नोकरी सोडून बिझनेस चालू करायचा हा झाला आता जुना मार्ग.
आता काय नोकरी करताना काहीतरी हातपाय मारा, थोडे कष्ट करावे लागतील, पण नोकरीच्या सरांना तर नोकरीपेक्षा जास्त पैसे बिझनेस मधून मिळत होते. ऍटलिस्ट आपल्याला 50% जरी मिळाले तरी एक थोडंसं कॉन्फिडन्स वाढेल. एकदम झिरोला येऊन रिस्क एवढी मोठी घेण्याची गरज पडणार नाही. इम्प्लिमेंट करण्यासारखी गोष्ट आहे. एक तुम्ही बिझनेस चालू केला, नॉर्मली असं असतं की एकच बिझनेस एवढा म्हणजे माणूस ऑक्युपाय होऊन जातो त्याच्यात आणि बाकी दुसरं काहीच करता येत नाही. पण तुमच्या केसमध्ये तुम्हाला असं का वाटलं की बाबा एक पहिले जे 2 बिझनेस होते ते ठीक आहे की एक तुम्ही सर्व्हिस देताय, दुसरं लोकांना शिकवताय, ते अलाइड होते, पण त्या व्यतिरिक्त 3रा 4था 5वा बिझनेस चालू करावा, तर या मागचा थॉट काय होता? नाही, आता अपॉर्च्युनिटी येतात जेव्हा आयडियाज असतात आपल्याकडे. बघा, प्रत्येक इंडस्ट्रीचा एक लागणारी इंडस्ट्री आहे, ते आहे मार्केटिंग. जेव्हा तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट असता, मार्केटिंग इंडस्ट्री सगळ्या इंडस्ट्रीला चालवतं ऍक्च्युली, कारण की मार्केटिंग बंद केली तर सगळ्या इंडस्ट्री कशा चालतील मला कळत नाही आज. काय चालतात, प्रेफरन्सवर बिझनेस चालतात, त्याच्या चालतात, बट आज ज्याला मोठं करायचं आहे बिझनेस त्याला मार्केटिंग तर लागणारच. बरोबर, हे तर ऑब्व्हियस आहे, आणि ते आम्ही त्यातले मास्टर. त्याच्यामुळे हे काही अपॉर्च्युनिटी येत होत्या की बाबा माझा बिझनेस रजिस्टर मी चालू केला, बीज रजिस्टर त्याला आपण म्हणतो, की त्याच्यात लायसन्स प्रोव्हाइड करायचे मार्केटला. आम्ही आता बघितलं, लायसन्स एक उद्यम आधार कार्डाचे 5-5 हजार रुपये कंपनी घेत होती. अच्छा, जे की फ्रीमध्ये बनतं. बरोबर, अशा पण कंपन्या आहेत, त्याचं नाव नाही घेणार मी. 5-5 हजार रुपये चार्ज करतात, 10-10 हजार रुपये चार्ज एका छोटासा लायसन्स करायचे. त्याची चार्जेस नाहीच आहे त्याला ऍक्च्युली. तिथं अपॉर्च्युनिटी दिसली आम्हाला की अरे यार नाही, इथं आपण हे कमी प्राइसमध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि एक मेसेज मला ऍड क्रिएट आम्हाला स्ट्रॅटेजी माहीतच आहे, आणि चालू केला आणि लगेच पिकअप पकडला त्यांनी. म्हणजे असं नाही की मला काही खूप स्ट्रगल करावं लागलं त्या बिझनेसला. लगेच पिकअप पकडला, ऍड चालल्या, लोकांना आवडल्या ऍड्स, लोकांनी फॉर्म भरलेत आणि लगेच. आणि ब्रँड क्रिएशन आम्हाला माहिती आहे, वेबसाईट माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्याच्यामुळं ज्याला एक्सपर्टाईज इन कॅपेबिलिटी असतं त्याला प्रत्येक अपॉर्च्युनिटी दिसतं. बट चालू करायचा एक तुम्हाला जर मल्टिपल डायव्हर्सिफिकेशन जर करायचं असेल तर मार्केटिंगचं एक्सपर्टाईज तुम्हाला पाहिजे. सेकंड, तुम्हाला पाहिजे की त्या बिझनेस माइंडसेट, बिझनेस चालवायची कॅपॅसिटी. बिझनेस चालवणं एक कला आहे, काही कोणी पण नाही चालू शकत बिझनेस. लोकांना हाताळावं लागतं, सिस्टीम हाताळावं लागतं, हायरिंग करावं लागतं, भरपूर साऱ्या प्रोसेस असतात, ब्रँडिंग, मार्केटिंग, भरपूर साऱ्या प्रोसेस. आणि आता ऑलरेडी डिजिटल ट्रेंडी डिजिटाइज ब्रँड आम्ही एवढ्या वर्षापासून चालवतो, तर तो अनुभव मला होता. बरोबर. मग तो अनुभवाचा यूज करून मला सिस्टीम माहिती आहे कशा क्रिएट करायच्या, प्रोसेस माहिती आहे कशा करायच्या, SOP माहिती आहे कशा क्रिएट करायच्या, ते क्रिएट करून मग मी दुसऱ्या बिझनेसला तेच SOPला फॉलो करायला लावलं. बाकी असं काही त्याच्यात रॉकेट सायन्स काही नाही आहे. कोणी पण ते करू शकतं, पण त्याला ते अनुभव पाहिजे. अनुभव नसल्यावर नाही करू शकत आपण असं म्हणतो की ज्याला विकता येतं तो माती सोन्याच्या भावाने विकू शकतो. आणि आजच्या काळात विकणं म्हणजे काय, तर डिजिटल मार्केटिंग. हे डिजिटल मार्केटिंग शिवाय कुठला धंदा आज होऊ शकत नाही. आणि ते स्किल तुम्हाला येतं ते तुम्ही इतर बिझनेसेसमध्ये रेप्लिकेट केलं आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला. जर मला असं वाटतं जर तुम्हाला ते येत नसतं तर एवढा बाकीच्या बिझनेसेसमध्ये एवढा सक्सेस मिळाला नसता. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हे मस्ट आहे आताच्या काळात. एखाद्या बिझनेसची आयडिया ज्या वेळेला येते, म्हणजे आज तुम्ही ज्या वेळेला 5 बिझनेस करताय, पहिले 2 तर तुमच्या ते कोर कॉम्पिटन्सी, त्याला आपण बाजूला ठेवू. उरलेले जे 3 बिझनेस आहेत, तर असं होत नाही की जेवढ्या आपल्याला आयडिया आल्या त्याचे सगळे बिझनेस आपण चालू केले. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही 3 बिझनेस करताय, आयडिया 3 पेक्षा जास्त आल्या असतील, याचा अर्थ तुम्ही काही आयडिया रिजेक्ट केल्या असतील. करेक्ट. तर हे जे आयडियाजचं इव्हॅल्युएशन आहे, आयडियाची आज कमी नाही मार्केटमध्ये. आज कमी काय की यातली कोणती चांगली, त्याचं इव्हॅल्युएशन आणि त्याचं एक्झिक्युशन. तर त्याची एक थोडक्यात आम्हाला प्रोसेस सांगा. तुम्ही एक उदाहरण देऊ शकता जे सध्या तुमच्या डोक्यात चाललंय. नाही, आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बिझनेस काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि ॲज अ बिझनेस ओनर, आता जे इन्व्हेस्टर तुम्ही बघता, तुम्ही शार्क टँक बघत असाल, ते का बरं इन्व्हेस्ट करतो त्या बिझनेसमध्ये? त्या बिझनेसमध्ये त्याला वाटतं की हे स्केल होऊ शकतो, मोठ्या लेवलला जाऊ शकतो, एक मोठी टीम ते डेव्हलप होऊ शकतो. त्याला मोठं समोरचं दिसतं की याला जर मी केलं हे मोठं होऊ शकतं. बीज रजिस्टर आज इंडियामध्ये एव्हरी डे 10,000 पेक्षा बिझनेस रजिस्टर होतात. अच्छा, एव्हरी डे. उद्यम आधार काढतात, शॉप ऍक्ट काढतात, GST रजिस्ट्रेशन आहे, ते वाढतच चाललंय. तर तुम्हाला तिथं एक स्कोप दिसला, अरे यार हे आपण जर चालू केलं, हे ऑल ओव्हर इंडिया आपण जर घेऊन गेलो, सो तिथून आपल्याला चांगला एक बिझनेस मिळू शकतो आणि चांगला एक बिझनेस सेटअप होऊ शकतो. कारण की मला सिस्टीम, प्रोसेस वगैरे ते सगळ्या थोडासा मला अनुभवातून आल्या होत्या. सो तुम्ही जेव्हा हे करता तर मोस्टली चेक करणं गरजेचं आहे की तो बिझनेस स्केलेबल आहे का. ओके. स्केलेबल म्हणजे काय की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकतो का त्या बिझनेसला घेऊन. जर स्केलेबल असू शकतो बिझनेस तर, आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॉफिटेबल पण आहे का.
ओके. स्केलेबल तर आहे, पण तुम्ही पैसे झेप्टो सारखं पैसे लॉस मध्ये कंपनी चालवायची, झोमॅटो सारखे लॉस मध्ये कंपनी चालवायची, तसं पण नाही चालणार. प्रॉफिटेबल पण पाहिजे आणि स्केलेबल पण पाहिजे. ओके. दोन्ही पण तुम्हाला जर हे कॉम्बिनेशन कुठे मिळत असेल तर तिथं पैसे टाकाच. अच्छा. प्रॉफिटेबल आणि स्केलेबल. कारण की भरपूर काय होतं, प्रॉफिटेबल बिझनेस असतात, जसं रिअल इस्टेट. मला एक फ्लॅट विकला की मला मस्त 50 लाख रुपये मिळतात किंवा 5 लाख रुपये मिळतात, बट ते स्केलेबल नाही ना. तुम्ही किती फ्लॅट बनवसाल, किती तुम्ही प्रॉफिटेबल, ते स्केलेबल नाही आहे. करेक्ट. तुम्ही ते बनवायला खूप वेळ लागेल, वर्ष लागेल. तर तुम्हाला असा बिझनेस शोधायचा आहे की त्याच्यात प्रॉफिटेबल आहे आणि स्केलेबल पण आहे. आता डिजिटल ट्रेनिंग आणि डिजिटाइज ब्रँड हे माझे काय बिझनेस आहे, प्रॉफिटेबल आहे, बट ते स्केलेबल नाही आहेत. ओके. सर्व्हिसेस मी प्रत्येक घराघरात जाऊन नाही देऊ शकत किंवा प्रत्येक बिझनेसला जाऊन नाही शकत. तेवढं मला किती मार्केटिंग करावं लागेल, तेवढी टीम सेटअप करावं लागेल. आज IT प्रोडक्ट चालत आहे, टेक्नॉलॉजी चालत आहे. तुम्ही एक सबस्क्रिप्शन घ्या वर्षभर, असा जिओ आहे, 6 महिने सवय लावली आपल्याला, फ्री देऊ. आता यूज करतो आपण, पैसे दर महिन्याला अंबानीच्या अकाउंटला जात राहतात. त्यांनी काय केलं, स्केलेबल बनवलं. अकाउंट स्टार्टिंगला लॉसमध्ये घेतलं, आता पूर्ण जगात 35 करोड 40 करोड त्याचे युजर्स आहेत. बरोबर. आणि त्याच्यासोबत मग बाकीचे बिझनेस, जिओ सिनेमा, आता जिओ स्टार हॉटस्टार करून टाकलं, जिओ स्टार झालं. मग त्याच्या आणखी काय पाहिजे, जिओ करून टाकलं. म्हणजे त्याच प्लॅटफॉर्मच्या संदर्भात त्यांनी आणखी बिझनेसेस लेव्हरेजेस केले. म्हणजे आज प्रत्येक जे मोठे बिझनेस ओनर काय थॉट प्रोसेस करताय, प्रॉफिटेबल आणि स्केलेबल. जर असा बिझनेस आयडिया, मला हे दोन्ही बिझनेस आयडिया जे स्वादिष्ट बाईट प्रॉफिटेबल पण आहे आणि स्केलेबल आहे. तुम्ही घराघरात गावागावात डिस्ट्रीब्युशन नेटवर्क बनवू शकता तुमचं, असं पार्लेजीनं केलं. म्हणून मला ते आवडला बिझनेस. कोविडमध्ये मी तो स्टार्ट केला, कोविड झाल्या मी तो स्टार्ट केला. B2B बिझनेस आहे ते पण. एकदा डिस्ट्रीब्युटर ठरला तुमचा, मार्जिन तुमचा डील पक्की झाली, त्याला आता वर्षानुवर्ष लाईफ टाईम त्याला मालच प्रोव्हाइड करायचं आहे. बरोबर. असा बिझनेस. पण ते तर बिझनेस, त्यात पण चॅलेंज असतात. ते चॅलेंजेस, खूप सारे प्रॉब्लेम्स फेस होतात. पेमेंट अटकतात, आता मार्केट डाऊन राहतं, कधी अप्स राहतं. मग तुम्हाला ते ऑप्टिमाइज करावं लागतं. मार्केट कोणता प्रोडक्ट चालत नाही, कोणता प्रोडक्ट चालतो, जे चालतो त्याला जास्त मॅन्युफॅक्चरिंग, चालत नाही त्याला कमी मॅन्युफॅक्चरिंग. त्यात पण भरपूर प्रोसेस असतात. बट सांगायचं काय की बिझनेस 2 गोष्टी पाहिजेत, स्केलेबल आणि प्रॉफिटेबल. हे 2 गोष्टी तुमच्या त्या बिझनेस आयडियामध्ये असतील आणि तुम्ही त्या बिझनेसला एक तुमचे जे असतात ना, बिझनेस कोच असतात, बिझनेस कन्सल्टंट असतात, करेक्ट, जे इन्व्हेस्टर असतात, त्याला पिच करून बघा. अच्छा. आणि पिच केल्यावर ते काय म्हणतात, ते किती एक्सायटेड फील होतात. ते जर तुम्हाला वाटतं एक्सायटेड होतात, तर त्याच्यामुळे तुम्ही समोर जाऊ शकता. कारण की त्यांना माहिती आहे. एक सगळ्यात मोठा, दोन्ही पण आहे, प्रॉफिटेबल आहे आणि स्केलेबल पण आहे. बट सगळ्यात महत्वाचं काय की कस्टमर त्याला आत्ताच्याच घडीला डिमांड आहे त्याची, का कंटिन्यू समोर पण राहणार. म्हणजे सपोज आता मी एखादा प्रिंटिंग, पॉम्पलेट प्रिंटिंगचा बिझनेस चालू केला, तर मला माहिती आहे पुढच्या 10 वर्षात त्याचा थोडासा डाऊनग्रेड येऊ शकतो. कारण की आज सगळं डिजिटल ऍड चाललंय, डिजिटल मार्केटिंग चाललंय, पेम्पलेट्स थोडंसं कमी होत चाललंय. तर मग त्या बिझनेसला आता प्रॉफिट होऊ शकतं, पण पुढे चालून त्याचा थोडंसं कमी होऊ शकतं त्याचा प्रॉफिट, त्याचा स्केलेबिलिटी थोडं कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला बिझनेस असा शोधा लागतं की ते समोर पण चालला पाहिजे, कस्टमरची नीड त्याची समोर पण असली पाहिजे, फ्युचरिस्टिक पण पाहिजे. स्केलेबल, प्रॉफिटेबल आणि फ्युचरिस्टिक, हे 3 गोष्टी त्या बिझनेसला असेल. तुम्ही म्हणाल जसं आता सोलर एनर्जी, रिन्युएबल एनर्जी, किती जबरदस्त बिझनेस आहे आज तो. म्हणजे प्रॉफिटेबल पण बिझनेस आहे, स्केलेबल पण आहे आणि गावागावात घराघरात लागू शकतो तो प्रॉडक्ट. तर त्या बिझनेसला पण त्यात पण हे पण पाहिजे तुम्हाला, इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी पण पाहिजे तेवढी. सो एव्हरीथिंग तुम्हाला बघायचं असतं. ते तुम्ही जे काही बिझनेस ओनर बघत असतील छोटे, त्यांना स्टार्ट करायचं असेल, सो त्यांनी थोडंसं अभ्यास करून गोष्टी करावा. डायरेक्टली बिझनेसला जाऊ नये. अभ्यास केला तरच तुम्हाला काहीतरी ऑप्शन सापडतील आणि तुम्हाला मग ते, कारण की कधी कधी आपण इमोशन्समध्ये जातो आणि चालू करून देतो आणि आपले इन्व्हेस्टमेंट लॉसमध्ये करून घेतो. सो तुम्हाला त्यात पकड पण पाहिजे, तुमचा अभ्यास पण पाहिजे, प्रॉफिटेबल पण पाहिजे, स्केलेबल पण पाहिजे. हे गोष्टी जर असेल तर डेफिनेटली बिझनेस चालेल. 2 लर्निंग आहेत महत्वाचे याच्यामध्ये. एक म्हणजे बिझनेस कसा असावा, रिजेक्शनसाठी हा क्रायटेरिया आपण वापरू शकतो की तो जो काही बिझनेस आहे तो स्केलेबल पाहिजे, प्रॉफिटेबल पाहिजे. आणि मला असं वाटतं दुसरा महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितलाय की जी आयडिया आहे, तर आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत किंवा सक्सेसफुल आहेत, अनुभवी आहेत, तर त्या लोकांना एक जस्ट ती आयडिया सांगून बघा. 10 लोकांना जर तुम्ही सांगितलं तर कदाचित लोक काही निगेटिव्ह असतील, काही पॉझिटिव्ह असतील, पण त्यातून काहीतरी इनपुट मिळेल ज्याच्यामुळे आपलं डिसिजन चुकण्याची पॉसिबिलिटी कमी होईल. आणि मला असं वाटतं पहिला बिझनेस जे चालू करतात त्यांनी तर या गोष्टी केल्याच पाहिजेत. नाही, आता एखाद्या वेळेस गट्स फिलिंग असतं एक. एखाद्या वेळेस काय आपण 10 लोकांना विचारतो ना, मग 9 लोकांनी निगेटिव्ह केलं, तर मग एखादा असा पण बिझनेस आहे. आता एक स्टुडंट होता माझा, म्हणजे त्यांनी
कॅफे चालू करायचा का? कॅफे तर काय रेग्युलर आहे ना, कोणी पण करू शकतो का नाही का. कॅफे चालू करू का सर, 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, कॅफे चालू करायचं, काय हरकत नाही, करू शकतो तू, काय युनिकनेस नाही आहे, काय वेगळं तर काही नाही ना, कॅफे चालू करायचं आहे मला. वर्षभरापासून विचार करत होता की करू की नाही करू की नाही, 10 लोकांना विचारू करू की नाही करू. त्यात काय होतं माहिती आहे का, 10 लोकांना विचारलं तर 10 लोक कशाला रे, इतके तर कॅफे झालेत, कशाला रे असं काम करतं, काही नाही रे कॅफेत राहत, नुसतं गोल्ड गल्ल्यावर बसा लागतं रे. अरे पण त्याला कळत नाही, कॅफेचा आज डेली सेल 20 ते 25,000 30,000 असतो, त्याचा पगार महिन्याला 30,000 आणि 50% वर प्रॉफिटेबल मार्जिन असतो. डेली तो 25,000चा सेल केला त्यांना 12,000 रुपये घरात आणू शकतो तो डेली. 3-4 लाख रुपये महिन्याची कमाई आहे. पण हे त्याला कळत का नाही, कारण की तो ऍक्शन्स घेत नाही. कधी कधी काय होतंय, कॅफे त्याचे पण आहे, तुमचं पण आहे, तुम्ही फक्त काहीतरी युनिक टाका त्याच्यात. येस, युनिक काहीतरी टाका. सपोज ट्रेनिंग माझं पीएन मार्केटमध्ये दुसऱ्यांचं पण होतं, पण मी काय टाकलं, एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल, नवीन गोष्ट काहीतरी टाका. रेस्टॉरंट आहे ना, एकानं काय केलं तर की त्याचं एक 10x10 एक जागा ठेवली, त्यात खेळणे ठेवले मुलांसाठी, आणि त्याच्यात काही त्यांनी काय केलं, थोडंसं स्पंज बॉक्स असतात ना ते ठेवले. लहान मुलं तिथे जायचे, 1 year to 5 year त्यांनी टाकलं, 1 year to 5 year वाले तिथे खेळू शकतात. तर काय झालं, जे फॅमिलीवाले आहेत त्यांना काय करायचं होतं की बाबा मुलं थोडेसे जेवताना त्रास देतात, तर ते तिथे सोडून देत होते, तुम्ही लक्ष ठेवू शकता तिथं, अशी जागा ठेवली की लक्ष ठेवू शकता. खेळ होते, बाकीच्या मुलांसोबत पण खेळत होते, आणि 2 लोक त्याला रखणदारी कोणी भांडणं नाही केले पाहिजे म्हणून एक मुलगा तिथे माणसं ठेवून दिला तिथे. एवढं रेस्टॉरंट चाललं म्हणजे आसपासचं मार्केट त्याच्या सगळं तोडून टाकलं, त्याच्याकडेच लोक फक्त 10x10च्या जागेमध्ये एक्स्ट्रा. युनिकनेस, रेस्टॉरंट तुमचं पण आहे, त्याचं पण आहे, तुम्ही पण तेच रेसिपी आहे, पण तेच रेसिपी आहे, इथं पण तेच क्वालिटी आहे, तिथं पण तेच क्वालिटी आहे, फक्त त्यांनी काय केलं, 10x10ला यूज करून तिथं फक्त खेळणे टाकले, बाकी काहीच नाही केलं. काहीतरी युनिक करा नवीन. आता आम्ही बिझनेस रजिस्ट्रेशन प्रोव्हाइड करतो, बिझनेस लायसन तुम्ही कुठेही काढू शकता, बट आम्ही फ्रेम देतो सोबत. अच्छा, फ्रेमनं काय झालं, अरे फ्रेम लावावं लागतं, कस्टमरला फ्रेम दिसली की कस्टमरचा ट्रस्ट वाढतो, कन्व्हर्जन रेट वाढतो. आम्ही फ्रेम देणं चालू केले, नवीन काहीतरी केला, त्याच्यामुळे तो बिझनेस तुफान उडाला लागला. तुम्हाला युनिक काहीतरी विचार करावा लागेल. कॅफे आहे तुमचं, तुम्ही पण कॅफे करा, पण काहीतरी युनिक करा तिथं. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही बिझनेसला, छोटाही बिझनेस होते ना, तुम्ही युनिक क्रिएट करसाल काहीतरी, तर बिझनेस पडेल. एखाद्या अशी आम्हाला बिझनेस आयडिया जी तुम्ही चालू केली असेल किंवा करणार होतात, फायनल स्टेजला होती, जी प्रॉफिटेबल होती, स्केलेबल होती, बिझनेस मेंटर्सनी व्हॅलिडेट केली, पण तरी ती चालू केल्यानंतर चालली नाही, किंवा तुम्ही ती मध्येच सोडून दिली, आणि काय त्याच्यामधून लर्निंग्स काय? हा, एक बिझनेस होता माझा, मला करायचा होता की व्हाईट लेबलिंग बॉटलिंगचा. अच्छा. म्हणजे त्याच्यात मला असं होतं की प्रत्येक रिसॉर्ट्स, हॉटेल्स, IT कंपनीज यांना त्यांच्या नावानं ड्रिंकिंग वॉटर द्यायचे. ओके. त्यांच्या नावाने. सपोज आता माझं एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टच्या नावाने ड्रिंकिंग वॉटर तुमच्या नावानेच येईल, हे बिझनेस होतं. अच्छा. त्यात जवळपास 1 CR 1.2 CRची इन्व्हेस्टमेंट होती. नंतर मग व्हॅलिडेट केलं, मार्केट बघितलं, थोडासा अभ्यास केला, मला ते खूप चांगला वाटला बिझनेस, खूप जबरदस्त वाटला. जेव्हा मी मार्केटला गेलो, बघितलं, कस्टमर आहे, मार्जिन खूपच कमी होता. ओके. म्हणजे अक्षरशः तुम्ही आज 80 रुपयाला एक 24 बॉटलचा सेट देत होते मार्केटमध्ये, आणि कॉस्टिंग आहे 70 रुपये मॅन्युफॅक्चरिंग. अच्छा. 10 रुपये मार्जिन आहे फक्त. म्हणजे एका बॉटल हार्डली तुम्हाला 50 पैसे उरतील, 50 पैशाच्या कमीच. आणि तो स्केलेबल तर आहे, भरपूर रिसॉर्ट्स आहेत, भरपूर हे स्केलेबल आहे, बट प्रॉफिट मार्जिन खूपच कमी, म्हणजे हार्डली एका 50 पैसे उरतात. आणि एखाद्याचं बिल उडालं किंवा चुकून बुडालं किंवा काही झालं, तर तुम्ही अख्ख्या महिन्याचं मार्जिन तिथे हे करसाल. तिथं मला थोडी रिस्क वाटली, तिथं 50 पैशाच्या वर बिझनेस करायचा आणि 1.5 कोटी रुपये टाकायचे, तिथं कुठेतरी मला कॅल्क्युलेशन चुकलंय. तर मग मी काय केलं, असे मॅन्युफॅक्चर शोधलेत की बाबा ते देतील का मला, 30, 75, 80, ते त्यांना पण कम धंदा करायचा, त्यांनी 75 रुपये. मग ते मार्केटमध्ये फिटच होत नाही आहे, फिजिबलच होत नाही. म्हणजे सगळ्यांना मार्जिनच पाहिजे, आणि एवढा लोकलनी एवढा तोडलाय तो रूट, म्हणजे लोकांनी खूप कमी करून टाकली प्राइस. जेवढं त्याला 50 पैसे उरते का, ज्याला उरू दे 5 पैसे उरते का उरू दे, कारण एवढे बॉटलिंग मॅन्युफॅक्चरिंग झालं. त्याच्यामुळे मी तो आयडिया खूप व्हॅलिडेट केला, समजून गेला, आणि त्याच्यानंतर मी त्याला रिजेक्ट केला. अच्छा. आणि अशा पण आयडिया आलतात मला, बट ते मग नंतर मी रिजेक्ट केला. फ्युचरमध्ये बघू, जर इंडस्ट्री चांगली झाली तर फ्युचरमध्ये ते बघायचा प्रयत्न आहे माझा. त्याचा रुपी सेव्ड इज रुपी अर्न्ड. चुकीच्या बिझनेस मध्ये जाऊन लॉस करण्यापेक्षा तो न करणं, काही म्हणजे आपण म्हणतो ना की नाही पण म्हणता आलं पाहिजे, तर महत्वाचं आहे ते. आम्ही आता शार्क टँक बघतो, शार्क टँक मध्ये कॉमन मुद्दा असा असतो की ते म्हणतात की एकाच गोष्टीवर फोकस करा. तर माझ्यासारख्या व्यावसायिकाच्या मनात हे कन्फ्युजन असतं की फोकस
का डायव्हर्सिफिकेशन? तर हे कसं टॅकल करायचं? हां, खूप खूप मोठा क्वेश्चन आहे. पाणी तर आपण जास्त खोल गेलं तरच पाणी चांगलं लागतं आणि जास्त लागतं. एका खड्ड्यातच आपण किती विहीर असते ना, विहीर जेवढी खोदली तुम्ही तेवढं पाणी लागणार. तर फोकस तर पहिले तुमचा त्या बिझनेसला असलाच पाहिजे. त्या बिझनेसहून फोकस हल्ला तर तुमचा ऑब्व्हियसली प्रॉब्लेम येणार. बट फोकस नाही हल्ला पाहिजे म्हणून तशी टीम डेव्हलप करायला लागेल तुम्हाला. ओके. की बाबा तुमचं लक्ष आता कंपनी तुम्ही बघितली असेल, तुम्ही आता टाटाचं नाव घेतलं, रिलायन्स, त्यांनी प्रत्येक सेक्टरचा एक सीईओ अपॉइंट केलं. करेक्ट. ते चेअरमॅन झालेत. एका झाले सीईओला एक टार्गेट आहे, बाबा या दरवर्षी 10% आपली कंपनी ग्रो झाली पाहिजे. तुला काय स्ट्रॅटेजी लावायची लाव. सपोज या वर्षी तुझा टर्नओव्हर 10 कोटीचा आहे, तर पुढच्या वर्षी 11 कोटी 12 कोटी ग्रो झाला पाहिजे ना. सीईओचं काम काय आहे? कंपनीला ग्रो करणं, एक चांगला प्रोडक्ट बनवणं, मार्केटला एक चांगलं सर्व्हिस देणं, असं काम आहे तुमचं सीईओचं. बरोबर. सो 10%, 20% कंपनी ग्रो झाली पाहिजे. 25% तू चांगला करशील तर तुझं चांगलं होईल. ओके. टीमचं चांगलं होईल. तू 20% नाही, तू 200% वाढव, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण वाढली पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, अपॉइंट केलं. तसा मी पण काय केलं, माझ्या हेड अपॉइंट केलेत माझ्या टीममध्ये. अच्छा. सीईओ मीच आहे, पण मी हेड अपॉइंट केलं. त्या हेड अपॉइंटला बाबा एक सेल्स हेड आहे, बाबा एवढ्या सेल्स आला पाहिजे इयरली, आणि एवढ्या मंथली आला पाहिजे, एवढा तुझा ग्रोथ झाला पाहिजे. असं मी त्याला काय केलं, एक टार्गेट देऊन काम करून घेतोय मी. ऍटलीस्ट टार्गेट नाही दिला तर मग त्याच्यानुसार तो कसंही काम करायचं. सो वी हॅव अ टार्गेट बेस्ड सिस्टीम. प्रत्येक बिझनेसला टार्गेट असतंच. सीईओ प्रत्येकाला टार्गेट देतं, ते टार्गेट अचीव्ह करायसाठी ते कामं करतात. फेल होतात टार्गेट अचीव्ह करणार, तर मग का फेल झाला त्याचा पूर्ण अभ्यास करतात, की का बरं फेल पडलो आपण, मार्केट डाऊन होतं की काय होतं, कॉम्पिटिशन वाढत चाललं का, काय एक्झॅक्टली रिझन आहे, मग तुम्ही काय त्याला चेंजेस करू शकतात, हे सगळं अनालाइज करणं सीईओचंच काम आहे. करेक्ट. सो ऑब्व्हियसली पहिले तर मी फोकस करूनच एकच बिझनेस करा, त्याला सक्सेसफुल बनवून दाखवा, आणि सिस्टीम सेट करून त्याला सीईओ अपॉइंट करा. लेट्स गो फॉर द नेक्स्ट. अच्छा. डायरेक्ट हेच तुमचं बिझनेस प्रॉब्लेम मध्ये आहे, तिथं सेट होत नाही आहे, तुम्ही दुसरा बिझनेस करत गेले तर तुम्ही हमेशा प्रॉब्लेम मध्येच राहसाल. हे म्हणजे 2 कोंबड्या एकाच वेळेस नाही पकडू शकत तुम्ही. पकडू शकता का? 2-3 कोंबड्या एकाच वेळेस कसं पकडणार? तर तुम्ही एक कोंबडी पकडायला एक माणूस ठेवा ना. करेक्ट. ते कोंबडी पकडल, ते त्याला ग्रो करल, ते त्याला व्यवस्थित पगल. तुम्ही फक्त मॉनिटर करा, व्यवस्थित करतो का रे तू, छान करतोय का तू, ग्रो का नाही होत आहे, प्रॉब्लेम काय होत आहे, का पकडू शकत नाही कोंबडी. तर त्याला लोक हँडल करतात कंपनीला. करेक्ट. 50 लोकांची टीम आहे, ते 30 लोक डिजिटल ट्रेनिंगला आहे, 20 लोक डिजिटाइज ब्रँडला आहे. ते त्यांचं काम आहे ते काम करणं. बरोबर. आणि माझं काम आहे त्यांना डेलिगेट करणं, त्यांना शिकवणं, त्यांना ग्रो करणं, आणि मार्केटमध्ये असा प्रोडक्ट लॉन्च करणं किंवा असं काहीतरी गोष्ट आणणं की लोकांना आवडलं पाहिजे. हे माझं काम आहे. एक्झिक्युशन माझ्या टीमचं काम आहे. आयडिया जनरेशन माझं काम आहे. आयडिया जनरेशन करून ते आयडिया व्हॅलिडेट करून ते एक्झिक्युशन करणं माझ्या टीमचं काम आहे. सो तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन कधी करा, जेव्हा तुम्हाला हे बिझनेस स्केलेबल वाटतोय, प्रॉफिटेबल पण आहे. आता डिजिटल ट्रेनिंगमध्ये काय म्हणजे स्केलेबल नाही करू शकतो, म्हणून मी दुसरा बिझनेस स्टार्ट केला. तिथं टीम हायर केली, कारण हायरिंगची आता एक्सपर्ट झाली असल्यामुळे हायरिंग आम्ही केली. मग ते बिझनेसला ग्रो करायचा प्रयत्न करतोय. आणि माझं काम काय, फक्त मॉनिटर करणं, त्यांना काय पाहिजे ते देत राहणं, त्यांना काय सिस्टीम पाहिजे ते देत राहणं, त्यांना काय सर्व्हिस पाहिजे, त्यांना CRM पाहिजे, वेबसाईट पाहिजे, मार्केटिंग मटेरियल पाहिजे, USPs क्रिएट करून पाहिजे, युनिकनेस पाहिजे, ऍड पाहिजे माझी व्हिडिओची. हे सगळं माझं काम आहे, तेवढंच करणं. बाकी सेल्स, एक्झिक्युशन हे सगळं त्यांचं काम आहे. 1 बाय 1 करा. एका दमानं 4-5 करायला गेले तर नाही होणार. आता मला 10 वर्ष होत आहे बिझनेस करून, तेव्हा कुठं 5 बिझनेस झाले ना, एकाच वर्षी थोडी 5 झालेत. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला पहिले टीम हँडलिंग आलं पाहिजे, निगोशिएशन आलं पाहिजे, सेल्स आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी ते ऑटोमॅटिक कॅपेबल होत गेल्यामुळे हे गोष्टी जमल्यात. मित्रांनो, आम्ही ज्यावेळेला हे अनबिटन बिझनेस स्टोरी चालू केली त्यावेळेला आमचा जो हेतू होता, तो असं काही ज्या वेळेला आम्हाला इनपुट मिळतो की असं वाटतं की हा हेतू साध्य होतोय, आणि प्रेक्षक ज्या वेळेला बघतात त्याच्यापेक्षा मी लाईव्ह असतो, त्यामुळे सगळ्यात जास्त याचा बेनिफिशियरी मी आहे. की म्हणजे साधी सिंपल कन्सेप्ट आहे की फोकस वर्सेस डायव्हर्सिफिकेशन, यावर इतकं मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे. सरांनी फक्त वर्सेसच्या ऐवजी अँड टाकला तिथं. फोकस अँड डायव्हर्सिफिकेशन शक्य आहे. कसं, एक चांगला माणूस, तुम्ही आता सध्या को फाउंडरची पण कन्सेप्ट आहे, तर ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही त्या गोष्टीसाठी माणूस अपॉइंट करा, मग तो एम्प्लॉई असेल, को फाउंडर असेल, आणि त्याला त्या गोष्टीवर फोकस करू द्या. असे ज्या वेळेला तुमच्याकडं 5, 10, 15, 20 लोक एकेका गोष्टीवर फोकस करणारे असतील, त्यावेळेला तुम्ही डायव्हर्सिफाईड एक बिझनेस ग्रुप तयार करू शकता. तर उत्तर सोपं आहे, फक्त सांगणारा माणूस अनुभवी पाहिजे, आणि असे अनुभवी लोक आम्ही शोधून आणतो तुमच्यासाठी. आता आपण बिझनेस आयडियाचं इव्हॅल्युएशन झालं, बिझनेस आयडिया ठरली. आता
मस्त स्केलेबल आहे, प्रॉफिटेबल आहे. पुढं काय आता त्याचं शेवटी आता परत आपल्या कोर स्किलवर आपण येतो. तर स्टार्ट कशी करावी त्या प्रोसेस बद्दल सांगा. आता तुम्हाला वाटतंय की हे बिझनेस तुम्ही थोडासा अभ्यास केलाय आणि तुम्हाला वाटतंय गट्स फिलिंग येते मनात की अरे हे करतोच मी आता, चांगलं करणारच मी. त्यावेळेस तुम्ही लगेच चालू करा बिझनेस, लगेच विदाऊट वेस्टिंग टाइम लगेच चालू करा तो बिझनेस. ओके, काहीच वेळ घालू नका, लगेच चालू करा. कॅल्क्युलेट रिस्क घेता. एक रिस्क असते कॅल्क्युलेट रिस्क. कॅल्क्युलेट रिस्क म्हणजे अभ्यास करून, मार्केट बघून, डिमांड समजून, सप्लाय समजून सगळ्या गोष्टी चालू करा. चालू केल्यानंतर आता चालू करणं म्हणजे काय एक्झॅक्टली की तुमच्या बिझनेसला जे काही लागतं, लेट्स से फॉर एक्झाम्पल जे भांडवल लागतं ते इन्व्हेस्ट करा. जसं कोणाचं शॉप असेल त्याला शॉप ओपन करायचं आहे, किंवा शॉप ओपन करताना बघायची आहे जागा कुठं करायचं आहे, तर एखाद्या कोपऱ्यात दिलं ओपन करून. आता एक जण होता, तुम्ही मला एक आन्सर द्यायचं, मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, मला कपड्याचं शोरूम चालू करायचं, कपड्याचं एक रिटेल शॉप चालू करायचं. बरोबर. जिथं मार्केट आहे तिथं चालू करसाल का जिथं मार्केट नाही आहे, अरे इथं कोणीच नाही आहे, इथं कोणीच नाही, या एरियामध्ये सपोज मी धायरी एरिया पकडतो लेट्स एक्झाम्पल, या एरियामध्ये कोणीच कपड्याचा शॉप टाकलेला नाही, फक्त एकच दोनच आहे, तिथं टाकू की लक्ष्मी रोड आहे जिथं खूप कपड्याचे दुकान आहेत तिथं टाकू? 2 किलो कुठं टाकसाल सांगा मला तुम्ही आन्सर. मी धायरीमध्ये टाकेल. का? कारण का जिथं ऑलरेडी क्राऊडेड आहे तिथं मग आपल्याला तेवढं प्रॉफिट मार्जिन मिळणार नाही कदाचित, जरी सेल होईल पण तेवढे पैसे मिळणार नाहीत. हेच आपलं चुकतं इथं. आज जिथं मार्केट आहे तिथं लाखो लोक येतात. ओके, तिथं विका. का सांगतो, धायरीमध्ये त्या एरियातलेच लोक येतील तिथं. बरोबर. त्या एरियातले येईल ना, त्यातले 5 किलोमीटरचे लोकांचे लोक येतील तिथं. पण लक्ष्मी रोडला पुढे अख्ख्याचे पुण्याचे लोक येतात. तिथं फक्त 1000 लोक येऊ शकतात, इथं 1 लाख लोक येऊ शकतात. कॉम्पिटिशन इथं भले तुम्हाला वाटतं आहे मार्जिन कमी राहील, बट इथं सेल पण तुमचं तेवढा होईल आणि तुमचं सगळं निघून जाईल. प्रत्येक मोठे मोठे ब्रँड लक्ष्मी रोडला यायला तयार आहेत. पैसे किती पाहिजे सांगा, रेंट किती पाहिजे सांगा, मला यायला होऊ दे किती कॉम्पिटिशन, मला यायचं तिथंच आहे. अक्षरशः बिल्डिंग कमी पडतात तिथं, पण तिथंच यायचं आहे. कारण की अख्खं पुणेच नाही, पुण्याच्या बाहेरून लोक तिथं खरेदी करायला येतात. धायरीला जाणार आहे का? नाही जाणार आहे. ऑब्व्हियसली लिमिटेड मार्केट आहे तिथे, लिमिटेड मार्केट आहे. तर तुम्हाला बिझनेस चालू करताना पहिले मार्केट बघायचं तिथचं की मोठं मार्केट आहे का. कॉम्पिटिशनला घाबरायचं नाही अजिबात. तुम्ही असा युनिक प्रोडक्ट आणा ना तुमच्यासोबत, तुम्ही युनिक प्रोडक्ट आणा, थोडासा कस्टमरचे एक्सपिरियन्स वाढवा. पाणी पाजू पाणी पाजलं जात नाही तुमच्या इथं, पाणी पाजलं जातं. थोडंसं काहीतरी युनिक आणा ना तिथं, बघा कसा ओढतो. पण बिझनेस करणं खूप सोपं आहे. फक्त थोडंसं युनिक विचार करावा लागतं फक्त, बस. खूप सोपं आहे बिझनेस करणं, पण तेच जमत नाही, आज प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं आता हे जे युनिकनेस आणायचा एक तुम्ही कोर्स लॉन्च करा, कारण का याची गरज आहे. मी तर माझ्या बिझनेससाठी फार विचार करतो की काय आपण देऊ शकतो, काय देऊ शकतो. काही नाही, डिलाईट करायचं लोकांना, डिलाईट. गोष्ट तर हेच देतोय मी, हे रिमोट कंट्रोलच विकायचं आहे मला, पण कस्टमरला सोबत काहीतरी एक्स्ट्रा देतो. चला मी कव्हर तुम्हाला फ्री देतो. अच्छा, ते 50 रुपयाची कव्हर. काय झाला, कस्टमर डिलाईट झाला. येस, तो 10 लोकांना आणाल. थोडीशी एक्स्ट्रा गोष्टी, बस मी डिजिटल लायसन्स सगळेच प्रोव्हाइड करतात ना, मी पण करत होतो. मी फ्रेम दिली, 50 रुपयाची फ्रेम जाते, ती 150 रुपयाची फ्रेम, त्याचे चार्जेस पण घेतो. अच्छा, पण फ्रेममुळे काय झालं, अरे फ्रेम देतात हे कंपनीवाले, वेगळं आहे यांच्याकडे काहीतरी. येस. छोटंसंच माझा स्वादिष्ट बाईट आहे. कपकेक असतात, लोक व्हेनिला वेगळा केला, चॉकलेटचा कपकेक वेगळा, आणि रेड वेलेट वेगळा, मिक्स फ्रूट वेगळा, असे 3 वेगळे बॉक्स. मी काय केलं, 3 in 1 करून टाकलं. अच्छा, एका याच्यात तुम्हाला 3 फ्लेवर मिळतील. कॉम्बो. अरे वा, कशाला मी वेगवेगळ्या घेऊ ना. कोणाला चॉकलेट आवडते घरात, कोणाला व्हेनिला आवडते घरात, कोणाला मिक्स फ्रूट आवडते घरात, कोणाला पाईनॅपल आवडतं. 3 यायचा एक मिक्स, चला घ्या. आवडलं लोकांना, फटाफट विकल्या गेल्या मार्केटमधून. युनिक, थोडंसं तरी युनिक पाहिजे. प्रोडक्ट तेच आहे ना, युनिक तेच आहे ना फक्त, बस. अच्छा, अवघड आहे. जेवढं ऐकायला सोपं वाटतं त्याच्यापेक्षा अवघड आहे, पण करायला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. करेक्ट. बिझनेस करायचा असेल तर हे करणं भाग आहे. ज्या वेळेला आम्ही म्हणतो की मार्केटिंग केलं पाहिजे, ऍड केलं पाहिजे, तर आता 3 टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. मार्केटिंग एक आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, आणि ब्रँडिंग आहे. तर सर्वसामान्य माणसाला यातला फरक कळत नाही. तर आम्हाला एक सिंपल करून सांगा, हे 3 गोष्टी नक्की की विषय काय आहे हा? मार्केटिंग हे पूर्ण प्रोसेस आहे. मार्केटिंग म्हणजे काय की पूर्ण स्ट्रॅटेजी बनवण्यापासून, कंटेंट बनवण्यापासून, ॲडव्हर्टायझिंगला मेसेज काय गेला पाहिजे ते बनवण्यापासून, सगळ्या गोष्टी हे जे क्रिएट करतात हे मार्केटिंग प्रोसेस असतं. ॲडव्हर्टायझिंग म्हणजे काय की लोकांपर्यंत ते पोहोचलं. फॉर एक्झाम्पल होर्डिंग लावले मी, तर होर्डिंगची ॲडव्हर्टायझिंग केली, पण त्या होर्डिंग लावासाठी मला कंटेंट बनावं लागलं, विचार करावा लागला कुठं होर्डिंग लावू.
ओके. मला विचार करावा लागला की कोणत्या काय त्या मेसेज देऊ. हे जे काम आहे हे मार्केटिंगवाल्यांचं काम. ऍडव्हर्टायझिंग म्हणजे काय, टीव्हीवर ऍड देणं, टीव्ही ऍडव्हर्टायझिंग केली, होर्डिंग लावलं, होर्डिंगला ऍडव्हर्टायझिंग दिली, न्यूजपेपरला ऍडव्हर्टायझिंग दिली, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवणं त्याला. लोक बघतायत, ऍडव्हर्टायझिंग बघतायत. मार्केटिंग हे खूप मोठं प्रोसेस आहे. ब्रँडिंग म्हणजे काय, एक्सपिरियन्स क्रिएट करणं. ओके. मार्केटिंग हे जस्ट पूर्ण प्रोसेस क्रिएट करणं, ऍडव्हर्टायझिंग लोकांपर्यंत पोहोचणं, आणि ब्रँडिंग एक एक्सपिरियन्स क्रिएट करणं. आपण ब्रँड कधी म्हणतो कोणाला, की त्यांनी काहीतरी एक्सपिरियन्स क्रिएट केला आहे, इमोशन्स क्रिएट केलेले आहेत. एक वाटलंय, बघल्याबरोबर एक इमोशन्स क्रिएट होतात. एक वाटतं की अरे हे ब्रँड आहे. कसं वाटतं ते ब्रँड आहे आपल्याला, की आपल्याला जे वाटतं की अरे तिथं कलर कॉम्बिनेशन 2-3च आहे, छान वाटतं. तिथं वाटतंय की अरे हा हे प्रोडक्टची सर्व्हिसेस आणि त्याची पॅकेजिंग आणि त्याचं पूर्ण व्यवस्थित आहे, छान आहे, प्रोडक्ट यूज करायला पण छान आहे. तिथं गेल्यावर तिचे जे एम्प्लॉईचे जे फॅसिलिटीज आहेत, ते जे काही बोलतात आहे, त्याचं जे पूर्ण जे इंटिरियर आहे किंवा त्याचा ॲम्बियन्स आहे ते खूप छान आहे. तर तिथं काय होतं, एक्सपिरियन्स क्रिएट होतो. बरोबर. एक तुम्ही शोरूम, नायकीच्या शोरूमला जा आणि एक साध्या बुटाच्या शोरूमला जा, दोघात फरक काय, इथं एक्सपिरियन्स आहे. येस. इथे येवले चायवाला आणि बाकीचे चायवाला टपऱ्यावाला काय फरक आहे, इथं तुम्हाला प्रोसेस आहे, एक्सपिरियन्स आहे. इथं काही नाही, हे काय पाहिजे तुला, 2 कट का दे, 2 कटरेला. तिथं काय, त्यांनी एक्सपिरियन्स, एक माणूस ठेवला बाहेर, कपवाला ठेवला, छत दिली, पाणी ठेवलं तिथं प्यायला, तुम्हाला तिथं सिस्टीम, कुपन सिस्टीम, हे सिस्टीम बनवून आणि ते एक एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करणं लोकांना, आणि प्रॉडक्ट चांगला बनवून, त्याला ब्रँडिंग म्हणतात. अच्छा. म्हणजे ब्रँडिंग इज अ प्रोसेस पण आहे. म्हणजे तुमचं प्रोडक्ट किती छान आहे, कसे लोक काय त्याला बोलतात, ते एक्सपिरियन्स. मार्केटिंग ही पूर्ण प्रोसेस, की कशी तुम्ही काय मेसेज बनवायचा, तुम्हाला काय करायचं, कसं करायचं. ऍडव्हर्टायझिंग लोकांपर्यंत पोहोचवणं, बस माध्यम. हे बाबा हे कर, दिस. हे सोपं आहे ऍक्च्युली. बघायला गेलं हे तिन्ही सारखेच असतात. नॉर्मल माणसासाठी हे तिन्ही सारखेच आहे. बट एवढंच लक्षात ठेवा, मार्केटिंग म्हणजे पूर्ण बनवणे, ऍडव्हर्टायझिंग दाखवणे, ब्रँडिंग एक्सपिरियन्स क्रिएट करणे. वाव, छान, जबरदस्त. हे एक्सपिरियन्स कुठं क्रिएट होतं, तिथं ब्रँडिंग होतं. अच्छा. जेवढं संपलं तर त्याला तो चांगला करेल. तिन्ही गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे आज. येस. मार्केटिंग प्लॅन बनवा, ऍड करा. एकदा बिझनेस चांगला चालायला लागला की मग ब्रँड कसं क्रिएट करता येईल ते बघा. या प्रोसेसने जायला पाहिजे. करेक्ट. ज्या वेळेला एखादा नवीन बिझनेसमॅन काही बिझनेस चालू करतो, तर त्याला लोकांपर्यंत कसं पोचावं हा एक मोठा हर्डल असतो. म्हणजे आज मार्केटमध्ये असे लोक आहेत की खूप चांगले प्रोडक्ट आहेत लोकांकडे, पण लोकांपर्यंत पोचावं कसं हे कळत नाही. आता एक अवेअरनेस आता मार्केटमध्ये येतोय की म्हणजे डिजिटल मार्केटिंगनी काय केलं, तर डिजिटल मार्केटिंग ही गोष्ट अगदी लहानातल्या लहान व्यावसायिकापर्यंत ती गोष्ट घेऊन गेला. तसं पूर्वी न्यूजपेपर, टीव्ही ऍड वगैरे हे ऍक्सेसिबल नव्हतं, कारण महाग होतं खूप. डिजिटल मार्केटिंग अशी गोष्ट आहे की अगदी कमीत कमी दिवसाला 100-200 रुपये खर्च करूनही मार्केटिंग होऊ शकतं. माझ्यासारख्या व्यावसायिकाच्या मनात हा प्रश्न येतो की डिजिटल मार्केटिंग आपण शिकून स्वतः करावं का एजन्सीकडे काम द्यावं आणि आपण आपला बिझनेस करावा. प्रत्येक बिझनेस ओनर आज हा मार्केटिंग एक्सपर्ट पाहिजे. ओके. प्रत्येक तुम्ही सीईओ बघा, प्रत्येक आजचे लेटेस्ट जनरेशनचे जे कंपनीचे ओनर बघा, ते पॉडकास्ट करतात, ते ॲड बनवत आहेत, ते कंटेंट क्रिएट करतायत, ते ॲडमध्ये येत आहेत, ते त्यांचा फेस दाखवत आहेत. तुम्ही मार्केटिंग जिनियस पाहिजेच आज, ॲज अ फाउंडर, ॲज अ डायरेक्टर पाहिजे, म्हणजे पाहिजेच. नॉट ओनली का बरं, कारण की तुमचं प्रोडक्ट विकल्या जाईल ना त्याच्यामुळं. आज बाबा रामदेव जर टीव्हीवर नसते तर आज त्याचे प्रोडक्ट नसते ना व्यवस्था विकले गेले. बाबा रामदेवनी काय केलं, मार्केटिंग त्याला करावंच लागली, केलं त्यांनी, आणि त्याच्यामुळे आज त्याची 10,000 कोटीची कंपनी आहे. बरोबर. आज पर्सनल ब्रँड त्याला म्हणतात. पर्सनल ब्रँडचा यूज करता झाला पाहिजे. प्रत्येक बिझनेस ओनरला आज स्वतःचा पर्सनल ब्रँड क्रिएट झालाच पाहिजे. राहिली गोष्ट एजन्सीला काम कधी द्यावा, जेव्हा तुम्हाला वाटतं डेलिगेट करा कोणाला तरी. पहिले तुम्हाला आलं पाहिजे ते. ओके. आलं तर डेलिगेट करू शकतो माणूस. आलंच नाही, डेलिगेट केलं तर तुम्हाला ते खाऊन टाकल, तुम्हाला ते लॉसमध्ये करेल, किंवा तुम्हाला ते समजणार नाही तो काय करतोय, कसं करतोय. तर पहिले शिकणं तर गरजेचं आहेच. मार्केटिंग एक्सपर्ट तुम्हाला व्हायलाच पाहिजे आज. ओके. प्रत्येकाने मार्केटिंग एक्सपर्ट व्हायला. जे बिझनेस ओनर करताना खूप म्हणतो, सर मला बोलायला नाही आवडत लोकांशी, असं म्हणतात, मला ते टीव्हीवर यायला किंवा फ्रंट फेस दाखवायला आवडत नाही. मग ठीक आहे, तुम्हाला मग करोडो रुपये देऊन कोणाला तरी घ्यावं लागेल, इन्फ्लुएन्सर, ब्रँड अँबॅसेडर, मग तुम्ही ते करू शकाल.
कशाला त्याला करोड रुपये द्यायचे? बाबा रामदेवला रिजेक्ट केलं तर त्यांनी. एक सेलिब्रिटी अक्षय कुमार वगैरेला डील झाली त्यांची, 50 कोटी मागत होता 1 वर्षाच्या वेळेस. कशाला 50 कोटी देऊ म्हणते? मीच ब्रँड अँबॅसेडर आहे, मीच करतो ना, कशाला 50 कोटी वाचवतो ना माझे मी. त्याच्या मार्केटिंग टीम म्हटले अरे वाह ये तो बहुत ही अच्छा हो जाएगा, फिर मेरा 50 करोड भी बच जाएगा और मेरा फेस भी मार्केटिंग ब्रँड होगा. चालू केलं स्वतःच. नाही घेतलं त्यांनी कोणत्या सेलिब्रिटीला, वाचले 50 कोटी. तुम्ही जर नाही मला, तुम्हाला कोणाला तरी हायर करावं लागेल, जर मोठी कंपनी करायची असेल तर. बरं, आज मला सांगा, छोटा लोक, आज चाय टपरी आहे, चाय विकून डॉलीवाला चायवाला होता आज, लक्षात घ्या. ऑफिस घेतलंय त्यांनी दुबईला विकत. एक छोटासा चायवाला बी आज जाऊ शकतो, फक्त तुम्ही प्रेझेंट तर करा स्वतःला. आज प्रॉब्लेम काय, मला घाबरतोय मी, मला आवडत नाही लोकांपर्यंत, मला चेहरा दाखवायला आवडत नाही. मग तुम्ही बिझनेस नका करू, बेशरम बनावं लागतं बिझनेसमध्ये. शरम नाही ठेवावं लागत बिझनेसमध्ये. व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचा. जे तुम्ही आज सक्सेसफुल बिझनेस ओनर बघताय ना आजच्या घडीत, त्यांनी त्यांचा चेहरा दाखवलेला आहे, लोकांना प्रोडक्ट एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हे सिलिकॉन 2000 म्हणजे 1994ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, जेव्हा स्टीव्ह जॉब्सनी पिच केलं त्याचा प्रोडक्ट सगळ्यात पहिले, स्वतः पिच केलं. अच्छा. आणि तो एवढा व्हायरल झाला, त्याचा प्रोडक्ट एवढे विकले गेले होते. म्हणजे हे पहिल्यापासून चालू आहे, पहिल्यापासून. आज आणि आजचा डिजिटल युग आहे. पहिले तर एवढं कठीण होतं, आता तर डिजिटल युग आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आहे. मोबाईल फोनवर तुम्ही शूट करू शकता तुमच्या प्रोडक्टबद्दल, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल, आणि आज लोकांपर्यंत जाऊ शकता. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, कन्सिस्टंटली नाही करत. 2-3 करता, त्याला वाटतं काही फायदा होत नाही, तो सोडून देतो. येऊ कन्सिस्टंट करत राहायचं. 6 महिने कन्सिस्टंट करून दाखवा, मॅजिक तुम्ही बघा नंतर. ओके. 6 महिने कन्सिस्टंट करा फक्त. काय करा, 6 दिवस करतात, त्याला वाटतं अरे काही फायदा नसतो त्याचा, तो सोडून देतो. मग महिनाभर करतो लसलंय, नंतर करत नाही. आम्हाला माहिती आहे ना, आज आम्ही मार्केटिंग करतो, डिजिटल मार्केटिंग, आम्हाला आमचे क्लायंट्स काय सांगतात, आम्हाला माहिती आहे ना आम्ही किती क्रिएट करतोय अवेअरनेस आणि किती बिझनेस जनरेट करतोय. तर आज प्रत्येक बिझनेस ओनर नाही मार्केटिंग शिकायलाच पाहिजे. डिजिटल मार्केटिंग करायलाच न्यू ट्रेंड आहे, ते तर शिकायलाच पाहिजे. करेक्ट. शिकायचं असेल तुम्हाला तर माझ्याकडे या, मी तुम्हाला शिकून देतो. बट शिकण्याचा माइंडसेट जर ज्याचा असेल तो नक्कीच ग्रो करणार. शिकलं, अडॉप्ट केलं, अप्लाय केलं, मग समोर चालून डेलिगेट करा कोणा एजन्सीला. एजन्सी आहे आपल्याला पाहिजे ना कोणतरी, त्याला डेलिगेटसाठी घ्या, नॉट डिपेंडसाठी. कोणी काय करतं, त्याच्यावर डिपेंडन्सी असते. मग तो इमोशनली अत्याचार करणार, मला पैसेच द्या, हेच द्या, त्याला काही माहित नसतं बिचाराला. एजन्सीला काम तेव्हाच द्या जेव्हा तुम्हाला येत असेल तेव्हा, अदरवाईज तुमचे पैसे ते तुम्हाला खाऊन टाकाल तुमचे पैसे. येस. आपल्याकडे जर नॉलेज असेल तर आपल्याला कोणी फसवू शकत नाही. करेक्ट. आणि फसवत असेल तर आपण वेळीच सावध होऊ शकतो. त्यामुळं हा मार्ग मला वाटतं प्रत्येकाने इम्प्लिमेंट केला पाहिजे, की आधी शिकून घ्या, आणि शिकून घेतलं स्वतः, तुम्ही नाही केलं नंतर डेलिगेट केलं तरी ऍटलिस्ट काय तुमचा कंट्रोल राहील. तुम्ही एजन्सीकडून काम करून घ्याल, एजन्सी तुमचा वापर करून घेणार नाही. करेक्ट. ह्या मार्गाने गेलं तर मला वाटतं जास्त सेफ आहे. आणि आपलं शेवटी काय, बिझनेस अशी गोष्ट आहे की तो चाललाच पाहिजे. त्यात जर गडबड झाली तर आपलं लाईफ पूर्ण स्पॉइल होतं. त्याच्यामुळं सेफर वे हा आहे, या पद्धतीनेच जा तुम्ही. डिजिटल मार्केटिंग मध्ये खूप लोक करतायत आता, तुमचा पण एक्सपिरियन्स असेल तर याच्यामध्ये एक जो आम्हाला फीडबॅक मिळतो की असं होतं की लीड येतात पण बोगस लीड असतात, किंवा लोक फोनच उचलत नाहीत, किंवा म्हणतात की आम्ही तर अप्लाय केलंच नाही. तर हा प्रॉब्लेम का होतो, याला काय सोल्युशन आहे? कारण की प्रॉपर सेटिंग्स यूज नाही केलेत. ओके. जेव्हा तुम्ही फॉर्म ऍड दाखवते, फेसबुकला ऍड दाखवते, तर लीड येतात. तर लीडला तुम्ही एक क्वेश्चन विचारा ना, की तुम्हाला हा प्रोडक्ट का बरं पाहिजे. ओपन एंडेड क्वेश्चन विचारला जात नाही. त्याच्यामुळे कसं, सोशल मीडिया आहे, लाखो करोड लोक युज करतात त्याला. क्लिक झालं, अरे चुकून झालं असेल, एखाद्या चुकून मी मुलं करत ऍड बघत असतात, स्क्रोल करतात, मुलं पण क्लिक करून टाकतात आणि ते ऍड ॲटो फिल होतं, सगळा डेटा तुमचा, आणि ते सबमिट होऊन जातं, तुम्हालाच कळत नाही काय झालं. त्याच्यामुळे फेक लीड येतात किंवा लीड उचलत नाहीत फोन. जेव्हा तुम्ही त्याला क्वेश्चन विचारता, फॉर्मला क्लिक केलं ना ऍडला, तू का बरं हे तुला प्रोडक्ट पाहिजे, का सर्व्हिसेस पाहिजे तुला, हे ओके तो लिहिल ना, मला हे सर्व्हिस याच्यासाठी पाहिजे. आणि जेव्हा तो सबमिट करल तेव्हा तो असं कधीच म्हणणार नाही की मी नाही केली इन्क्वायरी. छोटे छोटे ट्रिक्स असतात हे त्यांना माहीत नसल्यामुळे ते त्यांना हे इश्यूज येतात. अच्छा. ते त्यांना ते कळायला, त्यांनी कसं आहे, ते स्वतः युट्यूबवर इकडनं तिकडनं शिकतात आणि अप्लाय करतात, त्याच्यामुळे ते सगळा गोंधळ होतो. तर प्रॉपरली शिकून जर गोष्टी जर एखाद्या मेंटरच्या अंडर जर त्यांनी कळाल्या तर ते खूप चांगला बिझनेस करू शकतो. हाफ नॉलेज सगळ्यात डेंजर असतं. करेक्ट. त्याच्यामुळे एक तर काही अजिबातच नसावं, नाही तर फुल नॉलेज असावं, पूर्ण शिकून घेतलेलं कधीही चांगलं. तुमच्या बिझनेसच्या केसमध्ये तुम्ही सांगितलं की जवळपास 50 एम्प्लॉई तुमच्याकडे आज काम करतायत.
तर एक एम्प्लॉई ठेवून काम करायचं म्हणलं तरी बीपी हाय होतं लोकांचं, कारण का एम्प्लॉई हँडल करणं एवढं सोपं नाही. पण तुमच्याकडे बघितलं की म्हणजे मी जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये आलोय किंवा कधी तुम्हाला फोन केला तर तुम्ही असं कुठल्याही टेन्शन मध्ये दिसत नाही. तुम्ही एकदम नॉर्मल वाटतं की बाबा काही नाही, आपल्याला टेन्शनच नाही. पण तुम्ही जरी कुठेही असला, आता तुम्ही इथं बसलाय, तुमचे लोक काम करतात, पण हे एन्श्युअर कसं करता तुम्ही? हे जे टीम आहे, टीम तुम्ही आज तिथं नाहीये पण ते त्यांचं काम करतात आणि एवढ्या मोठ्या टीम कडनं हे सगळं करून घेणं, ते हे कसं शक्य होतं तुम्हाला? तेच म्हणतोय की आता इतके दिवस स्टार्टिंगला मलाही इश्यू येत होते, लोक यायचे नाही कामाला किंवा घेतला तर एम्प्लॉय किती दिवस टिकल काय कळत नव्हतं. स्टार्टिंगला मला इथेच इश्यू होते. बट एक कळालं की नाही, स्टार्टिंगला जे मला लोक मिळत गेले हे जरा जवळचे लोक मिळत गेले. अच्छा. म्हणजे माझे मित्राचा भाऊ जॉब सर्च करत होता किंवा मैत्रिणीचा कोणतरी असं जॉब सर्च करत होते, म्हणजे त्यांनाही जॉब लागत नव्हता आणि मलाही जॉब कोणतरी मी शिकवायला रेडी होतो. तर स्टार्टिंग जेव्हा बिझनेस करता तुम्ही तेव्हा फ्रेशर हायर करा. फ्रेशर हायर केल्याने काय, त्याला तुम्ही शिकवसाल, त्याला त्यात माहिर बनवसाल आणि त्याला तुम्ही मग डेलिगेट करसाल स्टार्टिंगच्या बिझनेसला. जेव्हा स्टार्टिंग करता, जेव्हा मी नवीन बिझनेस असतो ना, तुमच्याकडे पैसे द्यायला पण एवढे पैसे नसतात, सॅलरी द्यायला पण पैसे, जसं मी म्हटलं तुम्ही सॅलरी द्यायची, त्याला हँडल करायचं. त्यावेळेस थोडेसे असे लोक हँडल घ्या की ते थोडे फ्रेशर आहेत, त्यांना जास्त नॉलेज नाही आहे, आणि त्यांना ट्रेन करा. त्यांना ट्रेन जेव्हा करता तुम्ही तर त्याला त्या कामात तो एक्सपर्ट बनतो आणि तो टिकतो पण, कारण की तो त्या कामात एक्सपर्ट, आपण त्याला शिकवलं असतं, आपण त्याला गायडन्स केलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं अप्रिशिएट करत त्याला, अरे छान काम केलं, तू माझ्यासारखंच केलं. थोडं अप्रिशिएट करणं गरजेचं आहे एम्प्लॉईंना. काय होतं ना, आज सगळं बोलल्याच जातं, खापरच फोडलं जातं सगळ्यांना, अप्रिशिएट खूप कमी केलं जातं. अच्छा. जेव्हा जास्त तुम्ही त्या खापर कमी फोडा, अप्रिशिएट जास्त करा. लिडरशिपची क्वालिटी आहे की लीडर जे काही चूक झाली ते माझ्यामुळे झाली असं म्हणतो, तुझ्यामुळे झाली असं नाही म्हणत. तर ॲज अ लीडर आपण त्याला हायर केलं आहे, बरोबर, तिथं चूक झाली, मग तुमची चूक होती ना ती. असं एक्सेप्ट करा की ठीक आहे, त्याला नव्हतं तरी पण मी घेतलं, पण त्याला मी बनवतोय, त्याला बनलाय, तो काम करतोय, चांगलं काम करतोय, त्याला कंटिन्यू करा. डेलिगेट करा त्याला थोडंफार काम. डेलिगेट करायचे पण प्रोसेस आहे की एक वेळेस त्याला करून दाखवा, केलं का बघू, दाखव कसं केलं बघू, दाखवा. व्यवस्थित असू त्याला 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा असं बघा त्याचा कॉल कसं करतोय, तो काय करतोय. जर तुम्हाला वाटलं आत्ता व्यवस्थित करतोय, तेव्हा आता तिथून तुम्ही जाऊ शकता दुसऱ्याकडे, दुसरा माणूस बनवू शकता. अच्छा. मग ती दुसऱ्या माणसाला बनवा, जमते का व्यवस्थित होत आहे का, झाला तू, आता तिसरा माणूस, असं करून टीम बनावं लागतं. अच्छा. म्हणजे जो माणूस तुम्ही हायर केला त्याला तुम्हाला जेवढं माहिती आहे त्याला माहित पडलं पाहिजे, तरच तुम्ही समोर जाऊ शकता. करेक्ट. आता मी जेव्हा ट्रेनर होतो, मी जेव्हा ट्रेनिंग चालू केलं, मी ट्रेनर पण होतो, सर्व्हिसेस पण द्यायचो. मी किती लोक, मी प्रत्येक 10 ब्रांच आहेत माझ्या आज पुणे ऑल ओव्हर इंडियामध्ये, मी 10 ब्रांचला जाऊन ट्रेनिंग नाही देऊ शकत ना. तर मी काय केलं, ट्रेनर उभे केलेत माझ्यासारखेच, त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांना समजून सांगितलं, त्यांना चांगला पगार पण दिला. तुम्ही जर त्यांना ट्रेनिंग, स्टार्टिंगला फ्रेशर हायर करा, त्याला जॉब कामाची गरज आहे, गरजू लोक हायर करा आणि त्यांना शिकवा आणि त्यांना 2 पैसे पण पगार द्या आणि त्यांना वाढवून पण द्या थोड्या दिवसांना, जर तुमचा बिझनेस वाढला तर. असं जर तुम्ही करत गेलं त्याची भावना पण होतो आणि त्याला एक चांगलं वाटतं त्याला की नाही हे करताय. ओके. असं आता काय, आजकालचे बिझनेस ओनर काय करतात, कामाला घेतला म्हणजे तो राजा झाला आणि हा झाला त्याचा हाताखाली काम करा. तुम्हाला पहिले जेव्हा आपण डेलिगेट करतो काम, जेव्हा तुमचा छोटा बिझनेस असतो तेव्हा तुम्ही एकटे असता. करेक्ट. पण आता एकट्या तुम्ही 8 तास काम करू शकता किंवा 10 तास काम करू शकता, 12 तास काम करू शकता. आणि जसं असतं छोटा दुकानदार आहे, ठीक आहे, छोटा दुकानदार काय करू शकतो, 8 तास काम करू शकतो, 10 तास काम करू शकतो आणि तुझा बिझनेस चालू शकतो, त्याच्यासोबत एखादा माणूस ठेवू शकतो. बट तुम्हाला 10 दुकानं चालू करायची असतील तर तुम्हाला एकट्यानं नाही होणार ना. तुम्हाला तुमच्यासारखे 10 लोक क्रिएट झाले, जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही ते 10 दुकानं चालू शकता का, नाही चालू शकणार. तर तसंच तुम्हाला काय करावं लागणार की प्रत्येकाला तुमच्या जे अंडर काम करणारे लोक असतात त्यांना तुम्हाला घडवा लागेल. छोटा बिझनेस आहे, नवीन एक हायर केला, त्याला घडवा, त्याला बनवा, त्याला ट्रेनिंग द्या, त्याला समजून सांगा मी कसं काम करतो, त्याला समजून सांगा, त्याला चांगलं ट्रीट करा, त्याला सोयी करा त्याच्या. अशा जर गोष्टी तुम्ही करत गेले तर तो तुमच्यासारखा बनतो. तुमच्यासारखा बनला तर मग त्याला काउंटर द्या. एक सिस्टीम ठेवा तिथं, एक टेक्नॉलॉजी पण तुम्हाला आज यूज करता आली पाहिजे. सपोज तुमचा शॉप आहे, शॉपला तुमचा एक ERP सॉफ्टवेअर ठेवा किंवा एक मशीन ठेवा, तिथं तुम्हाला किती सेल झाला, किती स्टॉक होता, किती सेल झाला, त्यात पूर्ण त्याला कळून जाईल. सपोज तुम्ही प्रोडक्ट बोलवले 100, सेल झाले 100, तर तुम्हाला समजून जाईल की हा एवढे विकले, एवढा स्टॉक आहे. तर तुम्हाला तसं प्रॉपर तुम्हाला सिस्टीम लावा लागेल. सिस्टीम सगळ्यात महत्वाचं काय, सिस्टीम. तुम्ही स्केल तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही सिस्टीम लावू शकता. सिस्टीम म्हणजे काय, टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी तुम्हाला आज खूप स्वस्त झाली, टेक्नॉलॉजी तुम्हाला कुठेही मिळून जाईल, फक्त तुम्हाला शोधायला लागेल ना पहिले. आज काय होतं, आपल्याला वाटतं की हे व्यवस्थित
2 लोक व्यवस्थित आपलं आता जीवन चाललंय, व्यवस्थित चाललंय, थोडासा इथे चाललंय. बट तुम्हाला जर मोठा करायचा असेल बिझनेस तर तुम्हाला लोक घडवावंच लागेल, त्याच्यात तुमच्यासारखे लोक बनवाच लागेल, तरच तुम्ही ते बिझनेसला मोठा घेऊन जाऊ शकता. तसंच मी पण केलं, मी घडवले लोक स्टार्टिंगला. त्याच्यामुळे मला वाटलं की नाही आता मला ब्रँच ओपनिंग मला इकडे करायचे आहे, विमाननगरला पण करायचे, तर मी तर तिथं किती किती दिवस जाणार ना ट्रेनिंग द्यायला. तर मग मी तसा ट्रेनर घडवले, मग तिथे तिला अपॉइंट केलं, तिथे तिला चांगला पगार दिला, तिथे तो ट्रेनिंग बघतो. एक CRM बनवलं, सॉफ्टवेअर त्याला बनवलं, त्यात प्रॉपर प्रत्येकाला रिसिप्ट गेली पाहिजे, किती कॅश आलं, किती कलेक्शन झालं, किती ऑनलाईन पेमेंट आलं, सगळं मला कळतं. अकाउंटला व्हेरीफाय करण्यासाठी अकाउंट मॅनेजर पूर्ण बघतो की बाबा पूर्ण व्हेरीफाय आले का अकाउंटला खरंच पैसे, नाही तर काय कोणी स्क्रीनशॉट टाकून देतं. तर पूर्ण सगळं चेकअप आमचं पूर्ण सिस्टीम फॉलो करावं लागतं, म्हणजे सिस्टीम बनवावं लागतं तुम्हाला तशी. येस. एम्प्लॉयला मॅनेज करण्यासाठी जसं HR सॉफ्टवेअर असतात, HR त्याची अटेंडन्स किती वाजता आला, किती वाजता गेला, किती सुट्ट्या घेतल्या त्यांनी, सुट्ट्या घ्यायच्या वेळेस त्यांनी अप्रुव्हल घेतलं का नाही मॅनेजरचं. तर तसं पूर्ण जर तू बिमार होता 2 दिवस नाही आला तर त्याचं मेडिकल प्रिस्क्रिप्शन काही आहे का तुझ्याकडं, नाही तर मी असं सांगेल मी 8 दिवस येणार नाही, मी तब्येत खराब झाली, आणि त्याचा काय तो काहीतरी प्रूफ तर लागेल ना आपल्याला की 8 दिवस तू गेलाय बाहेर. तर काहीतरी रिअल रिझन असेल तर आम्ही सुट्ट्या देतो, सुट्ट्या द्यायच्या नाही, रिझन तर त्याला कळून दुसरा माणूस बरोबर. असं पण असतं की टीम काम करत नाही. प्रॉब्लेम काय, टीम आहे तर ते काम करत नाही, काम करते तर ते पगार जास्त मागतात, पगार जास्त देऊ शकत नाही तर ते सोडून जातात. असे भरपूर सारे प्रॉब्लेम येतात. तर सगळ्यांचं सोल्युशन एकच आहे, आज लोकांना काय पाहिजे, क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे, पीस ऑफ माइंड पाहिजे. 2 गोष्टी, क्वालिटी ऑफ लाईफ अँड पीस ऑफ माइंड. हे जर तुम्ही त्याला देऊ शकले तुमच्या जॉबमध्ये तर कमी पगारात पण चांगले लोक टिकतात. अच्छा. आता लोकांना काय पगार जास्त पाहिजे ना, मग तिथं पीस ऑफ माइंड राहणार त्याला, किंवा क्वालिटी ऑफ लाईफ तिची चांगली थोडीफार होऊन जाईल पण त्याला पीस ऑफ माइंड राहणार. तर दोन्ही पण गोष्टी जर तुम्ही देऊ शकले तर लोक तुमच्याकडे टिकतात. महत्वाचा इन्साइट आहे की म्हणजे लोकांना, आणि हे खरं आहे म्हणजे प्रत्यक्ष आपण आता ज्या वेळेला समाजात बघतो की बरेच लोक असे आहेत की ते म्हणतात की उदाहरणार्थ TCS आहे, माझा एक मित्र TCS मध्ये आहे, तो त्यांनी जर स्विच करत करत गेला असता तर आज जो सॅलरी आहे त्याच्यापेक्षा डबल कमवलं असतं, पण तो म्हणतो की मी हॅपी आहे आणि TCS म्हणजे गव्हर्नमेंट जॉब सारखंच आहे, त्यामुळे मी सोडणार नाही म्हणतो काही जरी झालं. तर ते जर सांगण्याचा हेतू असा आहे की तुम्हाला जर एम्प्लॉई ठेवून जर बिझनेस वाढवायचा असेल तर ही प्रोसेस स्लो आहे, पण हाच मार्ग आहे. आणि पैसा हे सर्वस्व नाही. तुम्ही जर त्यांना चांगलं ट्रीट केलं, जर त्यांना वाटलं की इथं आपल्याला सॅटिस्फॅक्शन आहे, पीस ऑफ माइंड आहे, तर वाढीव पगाराची ऑफर आली तरी ते तुम्हाला सोडून जाणार नाहीत. तर या दिशेने प्रयत्न करा. 5 बिझनेस झाले, आता पुढं काय? आता तुमच्या डोक्यात कोणत्या बिझनेस आयडिया आहेत ते आम्हाला सांगा. मी अजूनही स्ट्रगल करतोय, असं नाही की मी बिझनेस करतोय, अजून स्ट्रगल काय करतोय मी की मला एक ऑल ओव्हर इंडियामध्ये बिझनेस घेऊन जायचा आहे, ऑल ओव्हर इंडिया लोकांपर्यंत पोहोचायचं आहे काहीतरी करून. तर असा बिझनेस की ते जसं म्हणतो ना स्केलेबल, प्रॉफिटेबल आणि पूर्ण लोकांपर्यंत, आणि त्याची डिमांड फ्युचरमध्ये पण राहील, अशा बिझनेसच्या शोधात मी आहे अजूनही. ओके. कारण की हे बिझनेस एक कुठेतरी स्नॅग्नेट येतं की हां 10 कोटी 20 कोटीपर्यंत आपण जाऊ शकतो, 5 कोटीपर्यंत जाऊ शकतो. जसं चितळे आहे, चितळे तुम्ही ऑल ओव्हर द वर्ल्ड पण विकू शकता, भागरवाडी चितळेची कुठे पण विकू शकता तुम्ही, ऑल ओव्हर द वर्ल्ड विकू शकता. असं काहीतरी बिझनेस ते तुम्ही, असं काहीतरी प्रोडक्ट, अशा काहीतरी सर्व्हिसेस की ते ऑल ओव्हर द वर्ल्ड किंवा ऑल ओव्हर द इंडिया जाऊ शकतात. ते प्रॉफिटेबल पण आहे, स्केलेबल आहे, नॉन कॉम्पिटिव्ह आहे, थोडासा कॉम्पिटिशन पण त्यात कमी आहे. अशा बिझनेस नेहमी शोधत मी असतो. आणि नक्की असं काहीतरी सापडलं तर तुम्हाला पण काही सगळं सांगा आम्हाला, मी काही इन्व्हेस्ट करेल. बिझनेसमन खरं तर म्हणजे स्मार्ट असतो बिझनेसमन. तर सरांनी पण एकदम स्मार्ट उत्तर दिलं, त्यांनी आयडिया सांगितली नाही, हे पण शिकण्यासारखं. आयडिया नाही मिळाली पण हे टेक्निक तर शिकायला मिळालं, चला काहीतरी फायदा झाला. आयडिया काय की सांगितलं ना, आयडिया तर भरपूर येतात, चांगलं आयडिया भरपूर आहेत. बिझनेस करायचं असं झालं की काही पण आपण भरपूर आयडिया येतात, रोजच्या आयडिया एवढ्या येतात की एक रेस्टॉरंट ओपन करायला पाहिजे, एक असं एक जिम ओपन करायला पाहिजे, एक असं त्याच्यात. अरे काही नाही, मला आज काय पाहिजे, आता एवढा दिवस बिझनेस करून झालं तर एवढंच माझ्या डोक्यात एवढंच आहे, प्रॉफिटेबल, स्केलेबल आणि फ्युचर त्याची डिमांड, हेच डोक्यात आहे. हे जर असेल तर मग मी किती पैसे लावायला तयार आहे त्या बिझनेसला. आणि फाउंडर म्हणतात पण जे शार्क टँकमध्ये ते बघतात फ्युचरला चालेल का बिझनेस, प्रॉफिटेबल आहे का नाही, डेप फ्री आहे का नाही, काहीच्यात नुसतं पैसेच टाकावं लागेल, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात आज. तर अशा गोष्टी जर काही सापडली आयडियाज, तुम्ही मला सांगा असं म्हणेल. सरांनी आयडिया नाही दिली, पण आयडियापेक्षा जास्त महत्वाचं फ्रेमवर्क आहे, ते फ्रेमवर्क त्यांनी दिलंय.
तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आयडिया तर गुगलला भरपूर आहेत. तेच तुम्ही गुगलवर टाकलं गिव्ह मी द बिझनेस आयडियाज, 100 ने 1000 आयडियाज मिळेल तुम्हाला. ChatGPT भरपूर आयडिया. शेवटचा प्रश्न, तुम्ही स्वतः एका लेवल पर्यंत म्हणजे चांगला सक्सेस तुम्ही या कमी एज मध्ये मिळवलाय, त्याच्याबरोबर अनेक मोठे बिझनेसमन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता, म्हणजे त्यांचं मार्केटिंग कॅम्पेन तुम्ही हँडल करता. तर जे सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की 1, 2, 3 क्वालिटी या कॉमन आहेत आणि प्रत्येक नवीन व्यावसायिकाने त्या क्वालिटीजवर काम केलं पाहिजे? कोणत्या अशा गोष्टी आहेत? सगळ्यात पहिले शिकण्याची भूक. शिकण्याची भूक एक प्रत्येक एंटरप्रेन्योरला पाहिजे. अरे मला हे शिकायचं, मला ते शिकायचं. सगळ्याच गोष्टी नाही शिकायच्या, तुमच्या बिझनेसला वाढवण्यासाठी जे काही गोष्टी लागतात ते शिकायचे. अच्छा, तेच शिकत नाहीत. मला आजही भूक आहे शिकायची. मी रोज काही ना काही वाचत राहतो, काही ना काही. असं नाही की तुम्हाला कोर्स करा म्हणतोय मी किंवा पैसे घालून कधी कोर्स. तुमच्या इंटरनेटवर तुम्ही 5 मिनिटं देतात ना रील्स मध्ये, तर रील्समधून तुम्हाला शिकायला मिळायला पाहिजे. ओके. तुम्ही डोळे ओपन ठेवा, कान ओपन ठेवा, शिकायला सगळीकडे नाही. इव्हन तुम्हालाही तुमच्याकडनं काहीतरी शिकायला मिळालं. काय मिळालं? तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे हे शिकायला मिळालं तुमच्याकडनं. प्रत्येकाकडे शिकायला काहीतरी आहे. करेक्ट. ते शिकायला तुम्हाला ते ओपन माइंड पाहिजे, शिकण्याची ताकद तुमच्यात पाहिजे, कंटिन्युअसली शिकत राहिले पाहिजे. कारण की आज डिस्ट्रॅक्ट करायला भरपूर प्लॅटफॉर्म आहे. नेटफ्लिक्स, रील, शॉर्ट्स, हे ते खूप डिस्ट्रॅक्ट करतात. आज बिझनेस ओनरला मी बघितलं आहेत जे सक्सेसफुल आहेत ना, मी मोठ्या मोठ्या बिझनेस ओनर सोबत काम करतो, त्यांचं मेन आहे की शिकत राहतात, ॲक्शन घेत राहतात. थोडीशी आयडिया वाटली, हे एक्झिक्युशन आमच्या बिझनेसमध्ये करायला पाहिजे, पटकन करतात, वेळ नाही घालत. बिझनेस जर सक्सेसफुल बनायचा असेल ना, जितक्या फास्ट एक्झिक्युशन तुम्ही करसाल तेव्हा तुमचा बिझनेस. काहीतरी एक्झिक्युशन काही फेल पण होसाल तुम्ही. 10 गोष्टीत तुम्ही 5कडे फेल होसाल, नाही चालणार तुमचे. बट ते 5 अशा चालतील की ते तुम्ही 10-5 जे मिस्टेक झाले ते तुम्हाला ते अशाच उखरून काढतील. अरे हे जाऊ दे, झालं, बरं झालं ते आपल्याला कळलं तरी हे 5 गोष्टी ते. कारण की ते माणूस मिस्टेक म्हणून जास्त शिकतो. पण आजकाल काय होतं, आपण मिस्टेक करत नाही, ॲक्शन घ्यायला घाबरतो. हां, जिथं पैशाची गोष्ट तिथं ॲक्शन घ्यायला घाबरायला पण पाहिजे. असं नाही की डायरेक्ट मग ॲक्शन घेतो पैसे उधळत राहायचे, असं पण नाही. बट कॅल्क्युलेटेड ॲक्शन थोडी तर घेऊन बघा, थोडं ट्राय करून बघा. माझ्या मनात भीती होती टीव्हीवर जाऊ की नाही, उगीच जायचं काहीतरी, कशाला जायचं टीव्हीवर. पण मी ॲक्शन घेतलेला, बघू तर काय होतं. जाऊ टीव्हीवर, टीव्हीवर मी इंटरव्ह्यू दिला. टीव्हीला इंटरव्ह्यू दिला, वाटलं, छान वाटलं, लोकांनी अप्रिशिएट केलं, थोडं लोकांना मला थोडंसं ओळख झाली. 10 लोक आता ओळखतात, विचारतात, हे करतात. काही ना काही तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आलाय ना. तर कधी कधी कसं असतं ना की माइंडमध्ये ज्या गोष्टी आहेत तुम्ही एक्झिक्यूट करायलाच पाहिजे. ओके. लगेच एक्झिक्यूट करायला, त्याचं काय होईल नाही होईल ते नंतर बघू. पण माइंडमध्ये आहे, करायला पाहिजे, ते करूनच घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ते ॲक्शन घेतात, कॅल्क्युलेटेड ॲक्शन म्हणतो मी, अगेन काही पण नाही करायचं आहे, कॅल्क्युलेटेड बघायचं काय होतं त्याचा इम्पॅक्ट, थोडासा अभ्यास करून. लर्निंग, ॲक्शन्स आणि सगळ्यात मोठं प्रिझर्व्हरन्स. म्हणजे काय, तुम्हाला लगेच रिझल्ट नसते मिळत कोणत्याही गोष्टीचे. लगेच आत्ता पैसे टाकले, 2 रुपये टाकले आणि 10 रुपये आले, असं कधीच होणार नाही बिझनेसमध्ये. थोडंसं पेशन्स पाहिजे, चिकाटी पाहिजे. माझं स्वादिष्ट बाईट 1 वर्ष मी लॉसमध्ये चालवलं, 1 वर्ष. अच्छा. कळालाच मार्ग नाही की कुठं चुकते, काय चुकते, कसं चुकते. पण आता प्रत्येक मन प्रॉफिटेबल आहे, कळलं का? म्हणजे प्रिझर्व्हन्स पण पाहिजे तुम्हाला, तुम्ही स्टिक पण पाहिजे त्या. ठीक आहे, थोडंसं प्रॉब्लेम येतं ना, ठीक आहे, 1 महिना करू, 2 महिने करू, 3 महिने, जोपर्यंत तुम्ही वाटते तुम्हाला नाही आता होऊच शकत नाही तेव्हा बंद करा. बट लगेच गिवअप नका करू. प्रत्येक गोष्टी गिवअप नाही चालणार. काही ना काही तुम्हाला सोल्युशन काढत राहावं लागणार, काही ना काही हातपाय मारत राहावं लागणार, ॲक्शन्स घेत राहावं लागणार, 18 तास हार्डवर्क करत राहावं लागणार. हार्डवर्क पण, आयडियाजला एक्झिक्युशन, लर्निंग, हार्डवर्क, अशा भरपूर गोष्टी असतात. इनोव्हेशन, नवीन नवीन इनोव्हेट करत राहा. समजा नवीन नवीन आयडिया जनरेट करून नवीन नवीन इनोव्हेट तुमच्या बिझनेसमध्ये करा. अशा गोष्टी जर तुम्ही करत राहिले तरच तुम्ही कुठेतरी समोर चांगला बिझनेस करू शकणार असं मला वाटतंय. आणि आम्ही ते कंटिन्युअसली करतोय, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे आम्ही टिकून आहोत आणि चांगल्या गोष्टी करतोय मार्केटमध्ये. अदरवाईज जर आम्ही ते केलं नसतं, आज आम्ही पण कुठेतरी बंद करून बसलो असतो किंवा काहीतरी वेगळंच काहीतरी झालं असं, माहीत नाही काय झालं. बट माइंडसेट आहे की ग्रो करायचं आहे, समोर जायचं आहे, एक मोठं लक्ष आहे आमचं. ते लक्ष्याला अचीव करण्यासाठी काय काय स्टेप्स सुचले ते स्टेप्स उचलत राहणं. सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, बिझनेस ओनरला व्हिजन पाहिजे, गोल पाहिजे की मला या वर्षीचा टर्नओव्हर 10 कोटीचा आणायचा. 10 कोटीच्या डोक्यात पाहिजे पहिले की अरे आणू कसं 10 कोटी, आणू कसं 10 कोटी. जेव्हा तुम्ही 10 कोटीचा विचार करता ना, तेव्हा भले तुमचे 2 कोटी जाऊ द्या, बट तुम्ही विचार तर मोठा केलता. करेक्ट. पण 2 कोटीपर्यंत तरी आले ना तुम्ही, ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी आले तरी कुठेतरी. पण तुम्ही विचारच नाही केला, मग तुम्हाला भटकत राहतील लोक. हे करणं, हे करून नाही चालणार, मार्केट असंच आहे. जेव्हा तुम्ही मोठं लक्ष ठेवतात आणि त्या लक्ष्याला अचीव करायसाठी काम करता, ऑटोमॅटिकली डिस्ट्रॅक्शन दूर होतात आणि तुम्ही त्याच वेने काम करतात आणि त्या वेने तुम्ही सपाट्यानं काम करतात. तुम्हाला सगळेच गोष्टी नाहीशा वाटतात आणि तुम्ही ॲक्शन घेत राहतात.
पॉझिटिव्हली ऍक्शन घेत राहतात, काम करत राहतात, डिस्ट्रॅक्ट होत नाहीत दुसरीकडे. आज डिस्ट्रॅक्ट करणं खूप सोपं झालं या डिजिटल वर्ल्डमध्ये. करेक्ट. खूप सोपं झालं डिस्ट्रॅक्ट करणं. काहीतरी नवीन आहे तर काहीतरी ट्रेंड करायचा, काहीतरी करायचं आणि डिस्ट्रॅक्ट करून टाकायचं. पण तुमचा गोल जर ठाम असेल, तुमचा हे गोल आहे माझा, हे अचीव्ह करायचं आहे मला, ते अचीव्ह करायसाठी तुम्ही 10 कोटीचा टर्नओव्हर करायचा, 50 कोटीचा करायचा, 50 कोटीचा टर्नओव्हर करायसाठी मी काय काय करू, कसं कसं करू, कशी टीमला युटिलाइज करू, कसं करू, हे विचार करत राहा. ऑटोमॅटिक तुमचा बिझनेस चालत राहील, बंद नाही होणार. कारण की तुमचं लक्ष मोठं आहे, बिझनेस तर चालतच राहणार. बट आजकाल काय लक्षच नाही आहे मोठं. मग आता काय होतं, अरे आज या महिन्याचा पगार देऊ, कसं करू, हेच त्याच्यात पळून येतो. कसं काढू पैसा, कसं करू, त्यात म्हणजे तू प्रॉब्लेमच डिस्कस करतोय. सोल्युशनवर म्हणजे जर मोठा गोल नाही, तो गोल मोठा करण्यासाठी तुम्हाला रिस्क घेतात, तुम्ही काम करता, चांगलं काम करता. तुमच्या ऍक्शनमध्ये सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत, सगळे डिस्ट्रॅक्शन दूर करतं तुम्हाला. पण लोक ऍक्शन घेत नाही, त्याच्यामुळे ते कुठेतरी मला वाटते. बघ अजूनही आम्ही असं नाही की मी काय खूप मोठा बिझनेस केलाय, अंबानी झालो, असं नाही आहे. पण एक माहिती आहे की नाही बाबा, करू शकतो चांगलं, आणखी चांगलं करू शकतो, आणखी चांगलं करू शकतो, आणखी चांगलं, हळूहळू हळूहळू करून सगळ्या गोष्टी होतात. मित्रांनो, तुम्ही जर मागचे पॉडकास्ट बघितले असतील तर पॉडकास्टच्या शेवटी मी थोडं समराईज करतो की या पॉडकास्टमधून आपल्याला काय शिकायला मिळालं, का त्यातले जे महत्त्वाचे पॉईंट असतात त्या समरीमध्ये येतात. पण आजचा पॉडकास्ट असा आहे की याला मी समराईज करू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्ट जी सरांनी सांगितली आहे ती प्रत्येक गोष्टच महत्त्वाची आहे. कमी महत्त्वाचं असं मला काही वाटलं नाही. ज्या पॉईंटवर मी सुरुवात केली होती की टाटा, बिर्ला, अंबानी वगैरे हे आपले इन्स्पिरेशन आहेत का, आहेत, पण त्यांनी ज्या काळात व्यवसाय चालू केला तो काळ वेगळा होता. एकदा तुम्ही मोठे झाल्यावर मग तुम्ही नवीन बिझनेसमध्ये आलात, तो वाढवला, ते कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. पण आजच्या काळात, आजच्या या एवढ्या हायली कॉम्पिटेटिव्ह ह्याच्यामध्ये रिअल इस्टेटचे रेंट एवढे वाढले आहेत, व्यवसाय चालू करणं आणि तो स्केल करणं आणि 1-2 नाही तर 5 बिझनेसपर्यंत ही गाडी घेऊन जाणं, तर असं आपल्यातला जो आपल्याला ॲक्सेसिबल आहे आणि नुकतंच ज्यांची बिझनेस जर्नी चालू झालेली आहे, म्हणजे 10 वर्ष म्हणजे तसं फार असं खूप जुनं नाही आहे, तर आत्ताच्याच काळातलं ही जर्नी आहे आणि ह्याला रिअल टाइम बिझनेस जर्नी आपण म्हणू शकतो. तर अशा गोष्टी आपल्याला जास्त प्रॅक्टिकल नॉलेज देतात आणि हाच आमचा हेतू असतो. सर, तुम्ही आलात, एवढं डिटेल्ड आमच्याशी डिस्कशन केलं, तेवढे आमच्या ऑडियन्ससाठी महत्त्वाचे इन्साइट्स दिलेत, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. तुमच्या सगळ्या अनबिटेबल बिझनेस स्टोरी ना, अनबिटन बिझनेस स्टोरी, सगळ्या अनबिटन बिझनेस स्टोरीच्या दर्शकांना थँक्यू सो मच. तुम्ही मला इथं इन्व्हाइट केलं आणि तुम्ही छान प्रकारे क्वेश्चन्स विचारले. खरं तर एक्सपेक्ट नाही केले होते असे क्वेश्चन्स, पण चांगले क्वेश्चन्स तुम्ही विचारले. आणि नक्कीच ग्राहक ज्यांनी हे पूर्ण बघितला पॉडकास्ट, त्याला माझी जर्नी त्याला दिसेल की बाबा मी कसं काय केलं आणि कसं समोर इथपर्यंत आलो. मी काय असं खूप नाही, पण जिथपर्यंत आलो तिथपर्यंत पण तुम्ही चांगल्या प्रकारे जर हे अडॉप्ट करसाल तर डेफिनेटली चांगला बिझनेस करू शकतील. आणि डेफिनेटली तुम्ही पण आले असतील, बघत असताल तर लाईक सबस्क्राईब तर बनतं की नाही? ते तर आहेच. करत नाहीत पण लोक, काय फक्त बघतातच लोक, काय करतच नाहीत. त्यांना काय सांगता तुम्ही? फॉलो करा इंस्टाग्रामला, आमच्या युट्यूबला पण आहे ना तुमचं? येस, युट्यूबला पण सबस्क्राईब करा, कारण की मी पण एक डिजिटल मार्केटर आहे. तर त्याच्यामुळं यांना मोटिवेशन कुठून मिळतं, जेव्हा तुम्ही त्याला फॉलो करता, सबस्क्राईब करता, लाईक करता, कमेंट करता. जर तुमचे पण काही प्रश्न असतील बिझनेसबद्दल तर कमेंट करा, ते माझ्यापर्यंत पोहोचा, मग आपण त्याला आन्सर करू. चालेल काय तुम्हाला? येस. तर कमेंट करा, तुमचा काय प्रश्न असेल ना बिझनेसमध्ये, तुम्ही आता काय प्रॉब्लेम फेस करता ते कमेंट करा. जेवढं पण एक्सपर्टाईज आहे 10 वर्षाचं, त्याच्यातलं काही आन्सर तुम्हाला मिळालं, तुमचे थोडंफार तुम्हाला हेल्प झाली तर तुम्हाला चांगलं आहे ना. तर तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. असे पण तुम्ही भरपूर लोकांना मी पण तुम्हाला रेफरन्स देईल, त्यांचे पण तुम्ही घ्या. येस, तर असं या चॅनलवर भरपूर गोष्टी येत राहतील, तर नक्कीच सबस्क्राईब आणि फॉलो नक्कीच करा. आमची ग्रोथ होते, तुमच्यासारखे चांगले लोक पाठीशी आहेत, त्यामुळेच. थँक्यू. येस, थँक्यू.